संदेश देऊया, मेसेज देऊया, जो प्रेरक ठरेल अशा प्रकारची सुंदर अशी या ठिकाणी प्रेम प्रमुख उपस्थित असतात सर्व मंडळांना निमित्त आदरणीय शामराव नेहमीकर यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होता। सन्माननीय ललित राजादेवी साहेब यांचा देखील या ठिकाणी सूरज विचाराची प्रतिमा त्या ठिकाणी भेट देऊन स्वागत सत्कार केला जात आहे। तदनंतर शिवराज कोळी साहेब मंगेश कांबळे सरांच्या हस्ते यांचा सत्कार होत आहे। आदरणीय राजू कारंडे आबा सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। कुंदन सरांना विनंती करतो कृपया त्यांनी राजू कारंडे सरांचा देखील या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया अध्यक्ष माझे आदरणीय सभापती आदरणीय आनंदराव यादव यांचे या ठिकाणी श्रीमंत त्यांच्या हस्ते स्वागत होत आहे। हे समता पर्वाची पुरा सांभाळण्यासाठी अहोरात्र झटणारे काळे सर त्यांचा यशस्वी सन्मान त्या ठिकाणी आंदोलन असताना समाजाचा त्याच्यावर लोकांच्या हिताशी केले जाणारे काम याचा आढावा त्याच पद्धतीने 2020 हे समता पर्व आहे त्या पर्वामध्ये जे काही कार्यक्रम असतात त्याचा आढावा प्रास्ताविकमध्ये करतील आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आनंदराव यादव मी अभिवादन करतो। आणि कराड शहरामध्ये एक समता पर्व हे समता सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून आयोजित केलेले आहे। यासाठी 19 फेब्रुवारी 2020 रोजी छत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्त कराड शहरामध्ये या ठिकाणी एक रॅली आयोजित केली। त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन एक कराड शहरामध्ये एक समता पर्व उभा करण्याचं त्या ठिकाणी संस्थेच्या वतीने काम केलेलं आहे। या आजच्या कार्यक्रमासाठी अगदी आमच्या आवर्जून आमच्या विनंतीस मान देऊन आमचे कोकाटे सर त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र दैनिक सकाळचे पत्रकार सचिन शिंदे, त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी मित्र इरफानभाई सय्यद, त्याचबरोबर डॉक्टर कुंभार सर, ओवाळ सर, त्याचबरोबर आमचे युवा आणि तरफदार आमचे सहकारी मित्र ललित राजापुरे, शिवराज कोळी, आमचे आबा कारंडे आणि समोर बसलेल्या बंधू आणि भगिनीने आणि माझे पत्रकार मित्र। खरं तर समता पर्व ही संकल्पना काही दिवसापूर्वी मी आणि कोकाटे सर आम्ही सातारच्या सर्किट हाऊसला बसलो आणि बसल्यानंतर सर एक वेगळ्या पद्धतीने काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे, काय करूया। तर त्याला सरांची माझी जी चर्चा झाली त्या अनुषंगानं कराड शहरामध्ये समता पर्वाचा दुसरा पर्व सुरू झालेला आहे। यामध्ये अधिक न वेळ घेता मला कोकाटे सरांना समाजामध्ये त्यांचे आचार विचार हे मांडण्यासाठी मला संधी मिळाली। माझा परिचय मी कराडमध्ये नगरसेवक म्हणून 2000 साला निवडून आलो, त्यामध्ये आरोग्य सभापती म्हणून काम करण्याची एक चांगली संधी मिळाली। लोकांच्या संपर्कात संस्थेच्या माध्यमातून 2005 पासून संस्थेचं निर्मिती झाली आणि या निर्मितीतून कराड शहरामध्ये समाज उपयोगी उपक्रम, गोरगरिबांना भुकेल्याला भुकेचा घास असे विविध उपक्रम मी कराड शहरामध्ये राबवलेले आहेत। पण यावर्षी 2020 हे 21व्या शतकात जाणार आहे, त्या अनुषंगाने धगधगता सुद्धा एक विषय आहे। आज समोर एक वेगळं दाखवलं जात आहे, मनात एक वेगळं पेरलं जात आहे, परंतु इतर कुठलीही गोष्ट न घडता आचार विचार जर एकमेकांना तर कळाले समजले तर एक समता पर्व चांगल्या पद्धतीने उभा राहावा। आणि या ठिकाणी माझे सर्व मित्र नवाजभाई असतील, बरेचसे सगळे माझे सहकारी मित्र आहेत, कोकाटे सर, सर्व जाती धर्मात या ठिकाणी सर्व मान्यवर लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि एक पर्व उभा करतोय। तुमचं पाठबळ आपल्या सर्व बांधवांचं भगिनीचं मला पाठबळ मिळावं एवढंच मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो। अधिक न बोलता सरांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। जय राम, जय शिवराय, जय भीमराय। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचं शिबिर आयोजित केलं होतं। संभाजीनगरचे शहराध्यक्ष भूषण पाटील यांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे। आदरणीय श्रीमंत कोकाटे सर, सामाजिक संस्था
सागर लाडे आणि योगेश लाडे यांना मी विनंती करतो कृपया विचार मंचावर यायचे. संकल्प सामाजिक संस्था यांचा यथायोग्य या ठिकाणी संस्थापकांच्या वतीने स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती आदरणीय श्रीमंत कोठारी सर इतिहास तज्ञ यांच्या हस्ते बहुजन क्रांती मोर्चाचे सर्व मान्यवर आहेत. प्राध्यापक प्राचार्य रमेश कोठारी सर बिहार फडणवीस साहेबांना विनंती करतो कृपया आपल्याकडे यावे. तर एचकेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर्य निकल सर आणि सर्व सहकारी यांच्यासाठी काही विशेष सन्मान होत आहे. एचएम हायस्कूलचे बाळपरा एचकेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर्य निकल सर त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास तज्ञ आदरणीय श्रीमंत कोठारी सर यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार होत आहे. याचे कारण शिवजयंतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अतिशय प्रभावी आर्य निकल सर सर्व सहकारी शिक्षक मंडळ यांचं या ठिकाणी समता प्रभू 2020 या कार्यक्रमाच्या पहिल्या व्याख्यानानिमित्त इतिहास तज्ञ आदरणीय श्रीमंत कोठारी सर यांच्या हस्ते विशेष सन्मान केला जात आहे. कोकाट सर, बाबासाहेब उटीमीकर, इरफान सय्यद, डॉक्टर सुधीर कुमार, शिवराज कोळी, ललित राजापुरे आणि बरीचशी आमची मंडळी जी नावं अनावरणात राहिली असेल तर ती समजून घ्यावं. मुळात पत्रकारांना बोलता येत नाही, आम्ही लिहू शकतो प्रचंड, ही छोटासा प्रयत्न करतोय. सूर्यासमोर मेणबत्ती लावायचा प्रयत्न आहे. कोकाटे सर म्हणल्यानंतर ती फार मोठी जबाबदारी आहे. एक सूर्य एकीकडे आणि मेणबत्ती लावणं म्हणजे आपण उजेड किती देऊ शकतो हे आपल्याला माहीत असताना पण बोलायला धाडस करतोय. त्याबद्दल सरांची पहिल्यांदाच माफी मागतो. आज शिवजयंती ही नेमकी कोणती हा सर्वसाधारण सामान्य लोकांमध्ये पडलेला प्रश्न आहे. पण शिवजयंती ही तारखेप्रमाणे असावी असा आपला एक बुद्धिप्रामाण्यवाद खरा धरावा. ज्या बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रापुरते नाही तर जगभरापर्यंत पसरतील. त्यांची महती जगभरापर्यंत 19 फेब्रुवारीपासूनच जाईल. 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख गृहीत धरूनच आपण शिवजयंती साजरी करावी हा एक समाजानं मान्य केलेला फायदा आहे. तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे ह्याच्याप्रमाणे हा वाद घालत बसण्यात काही पॉईंट नाही. आता हळूहळू सगळी मान्य करायला लागेल. आलेल्या सरकारनं पण आता 19 तारखेला साजरी केलेली आहे व शिवसेनेची भूमिका पण आपल्याला सगळ्यांना दिसते. त्यामुळं ह्या म्हणजे आता ही सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी फार मोठं एक वाक्य केलं की आम्ही आमचं राजकारण धर्माबरोबर जोडलं. राजकारण आणि धर्म ही एकत्र घेऊन चाललो ही आमची फार मोठी चूक झाली. इतक्या वर्षांतर त्यांना जाणीव झाली ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी झाली असं माझं मत आहे. आणि बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे जर राजकारण आणि धर्म हे वेगवेगळे ठेवले तर आपण काय करू शकतो ही आज आघाडी सरकार स्थापन झालं जेवण दिसू शकतं. कोण काय करतं कोण कसं करतं यापेक्षा आपली बुद्धी आपल्याला काय सांगते ह्याच्यावर भर द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या अतिशय तंतोतंत चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मालिकांमधून सुद्धा झालेला आहे. मात्र तानाजी चित्रपटानं जी काय विकृती निर्माण केली ते आपल्यासारख्या डोळस लोकांनी बघितली पाहिजे ना. त्या डोळसमध्ये आपण त्यांना बघत नाही आणि मग विनाकारण मर्द मावळा कुठनंही आलो फक्त मावळ प्रांतातनं शिवाजी महाराजांनी सवंगड्यांना एकत्र घेऊन स्थापन केलेले हे स्वराज्य आणि त्याला मर्द जोडून काय नेमकं साध्य काय करायचं असं माझं मत आहे. मावळा हा एका म्हणजे आईशी निगडीत असलेला शब्द आहे. त्याला मर्द जोडण्यात काय पॉईंट आहे. मर्द मावळा तुम्ही जोडून एक आमच्या संस्कृतीचं हरण करता असं माझं ठाम मत आहे. आणि अशा संस्कृतींना वेळीच बंधन घालायचं असेल तर आपण शिकलं पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, ज्यांच्या पत्राची सुरुवात जय शिवरायनं झालेली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायामध्ये आणि शिवरायांच्या अनुयायामध्ये काहीही फरक नाही. मात्र आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी दोन्ही अनुयायामध्ये जी काही दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय भीमा कोरेगावपासून इथपर्यंत ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्याकडे आपण एक डोळस आणि सत्सद्विवेक बुद्धी ठेवून बघितलं तर समाजामध्ये कोणतेही वितुष्ट निर्माण होणार नाही या मताशी मी ठाम आहे.
आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टी एका शिवजयंतीच्या निमित्तानं विचार करावा, आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं विचार करावा. समतावादी शिवजयंती दररोज साजरी झाली तरी ते आम्हाला मान्य आहे, पण जातीवर आधारित शिवजयंती नको आहे. जातीवर आधारित होणारी शिवजयंती ही फार घातक आहे, तुमच्या प्रगतीला घातक आहे. धार्मिक मेळाव्यापेक्षा रोजगार मेळाव्याची गरज असताना पण धार्मिक मेळावे घेऊन तुम्हाला जे हुलकावणी दिली जाते. आज लाखो बेरोजगार लोक आहेत की ज्यांना रोजगार नाही. परवा कलकत्त्याला मोठा मोर्चा झाला बेरोजगारांचा. तिथं तिथल्या आमदारांनी तो काढला होता. त्याला सहज बोलवलं तर 1 लाख मुलं आली. आपण जर हाक दिली तर ह्या रोजगार मेळाव्याची गरज असताना धार्मिक मेळावे घेणे आणि आपल्या तरुण पिढीला भरपूर ठेवणे, अशा वेळी आपल्याला समतेचा विचार महत्वाचा आहे. समता सामाजिक संस्थेत लांजे साहेबांनी जी काम चालू केलेलं आहे ह्याची खरी गरज ही आपल्या बहुजन समाजाला आहे. बहुजन समाजामध्ये जे काय दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्या समतावादी विचारानंच ती दूर होणार आहे. शाहू फुले आंबेडकर हे आपलं पाया आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामुळं आपण मोठी प्रगती करू शकतो. ह्या गोष्टी आपण आत्मसात कराव्यात आणि शिवजयंती साजरी करताना आपला धार्मिक दृष्टिकोन बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा समतावादी दृष्टिकोन घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही गोष्टी जपल्या त्या गोष्टी जपल्या तरी आपली प्रगती ही आपण 50 वर्ष पुढे जाऊ इतक्या गोष्टी त्यांनी जपलेल्या आहेत. आपण सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांनी बघितलं की ह्या सगळ्या गोष्टींचा एक संगम तयार होतो. किल्ले फिरणं, किल्ल्यांवरच्या गोष्टी बघणं, त्या आत्मसात करणं, ह्या गोष्टी सुद्धा आपण केल्या पाहिजे. आपल्या तर बहुतांशी लोक किल्ल्यावर जात नाही, पण आपण किल्ल्यावर गेलं पाहिजे. किल्ल्यावर त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जलनीती कशी साकारली होती याचं एक पुस्तक छानसं दिलं होतं महात्मा फुलेंनी, की शिवरायांची जलनीती म्हणून. त्या शिवरायांच्या जलनीतीचं नेमकं गमक काय आहे? जीवदान सारखा हडसर सारख्या किल्ल्यावर 12 तळे, कुठून येतं पाणी, ह्याचा काय सोर्स आहे, ह्याचं त्या काळात शिवाजी महाराजांनी लावलेला शोध हे महात्मा फुलेंनी शिवरायांची जलनीती या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपण कधीतरी त्या पुस्तकांच्याकडे वळून बघत नाही, कधी वाचत नाही. आपलं वाचन कमी पडतं, आपण आत्मसात करण्याची क्षमता कमी पडतो. कोकाडे सर जर प्रमाणापेक्षा जास्त बोलायला लागले की आपली चळवळ चालू होती, असं नाही झालं पाहिजे. आपण ज्या गोष्टी शिकायचे, ज्या आत्मसात करायचे त्या गोष्टींना आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीमध्ये आज जो शिवजयंतीचा जो मार्ग, शिवजयंती जी बदलत निघाली, मुर्दा हायस्कूलचा आमचा रथ बघितला, चित्ररथ आम्ही फार सुंदर चित्ररथ केला होता तिने. आणि मध्यंतरी बहुजन क्रांती मोर्चाने जो बंद पुकारला त्या बंदमध्ये सुद्धा ज्या मुस्लिम समाजाने घोषणा दिल्या, म्हणजे मुस्लिम समाज ही करू शकतो ही गावाला दिसलं, हा सकारात्मक बदल आहे. हा शिवरायांच्या विचारांचा विषय आहे. म्हणजे एका पठडीमध्ये ही करू शकत नाही, ही करणार नाही अशी काय जी कल्पना, भ्रामक कल्पना आहे. भीत्यापोटी ब्रह्मराक्षस असतो, म्हणजे ब्रह्मराक्षस हा असलेला नसतो, केवळ भीती दाखवायची. ह्यानी भीती दाखवायची मुसलमानांची, ह्यानी भीती दाखवायची हिंदूंची, आणि बहुजन समाजाचं मार्ग करायची. ही आता पद्धत बंद झाली पाहिजे. त्यासाठी शिवरायांचा विचार प्रत्येकाने आत्मसात करावा. आणि ह्या गोष्टी संभाजी ब्रिगेड सारख्या चांगल्या संघटनांच्या माध्यमातून रुजल्या गेल्या, समता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रुजल्या गेल्या. म्हणजे आपल्याला आपल्या विचारांच्या धरणीमध्ये या संस्था आहेत, या सेवा संघटना आहेत. आपण त्यांचा विचार केला, त्यांच्या आचरणावर चाललो तरी आपल्याला प्रचंड काही कळून जातं. आपण जन्मापासून कधी आपण ही नसतो की आपल्याला शिकवलेलं असतं की इथं भूत आहे, इथं देव आहे, तिथं हे आहे. म्हणजे ही लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. तसं लहानपणापासून आज जर आपण बिंबवलं आपल्या मनावर, आपल्या लहान मुलावर की शिवराय कोण होते, संभाजी महाराज कोण होते, संभाजी महाराजांचा जो हत्या केली ती कशी केली, का केली, कुणी केली. मी माझ्या 2 मुली आहेत, त्या दोन्ही मुलींशी मी ह्याच पद्धतीने गप्पा मारतो घरामध्ये. म्हणजे आता मी वैयक्तिक सांगत नाही, पण शिवरायांचा आता मालिका चालवत ना तर त्यामध्ये पुढचं प्रसंग मला मुली सांगतात की आता असं होणार आहे. मग तुम्ही त्यांच्यापुढे काय मांडायचं, आपल्या नव्या पिढीसमोर काय मांडायचं हे आपण ठरवायचं आहे ना. महाराज
जगाची इतिहासामध्ये ज्यांच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला नीतिमत्तेला तोड नाही असे जागतिकतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या अभंगातून कीर्तनातून लोकप्रधान झालं ते संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत बसवेश्वर, ते संत तुकाराम महाराज, ज्यांच्या वाट्याला फक्त 32 वर्षाचं आयुष्य आलं, पण एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये लंगडी घेऊन शिवरायाने निर्माण केलेल्या स्वराज्याचं संरक्षण आणि संवर्धन करणारे बुद्धभूषण, नखशिख, नायिकाभिधान, संसदर हे 4 ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजीराजे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतकेच अनंत का विद्येने केले. हा मंत्र देऊन आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घालणारे 1869 साली रायगडावरती जाऊन शिवरायांच्या समाजाचा शोध घेणारे 908 वेळेचा शिवाजीराजांच्या जीवनावरचा प्रदीर्घ पोवाडा लिहिणारे आणि आपल्या देशातील पहिली शिवजयंती सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून अध्यापनाचं काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले, फातिमाबाई शेख, ज्यांनी आपल्या देशामध्ये आरक्षणाचा पाया घातला आणि शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा म्हणजे पुणेकरांचा विरोध असताना सुद्धा त्यांच्या छाताडावर उभा राहून या देशातला पहिला अश्वारूढ पुतळा उभा करणारे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, ज्यांनी रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. समतावादी शासन व्यवस्था आपल्या देशामध्ये यावी यासाठी संविधान निर्माण केलं आणि जे लेटर एवढे जे शिवराय लिहायचे आणि त्यांच्या बहिष्कृत भारत समता मुकनायक या नियतकालिकातून संत तुकारामाचा अभंग नियमितपणे छापायचे असे जागतिक कीर्तीचे विद्वान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी रशियामध्ये जाऊन शिवतीर्थ सांगितलं, विद्वत आणि गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी नसते, तर सर्वसामान्य कष्टकरी श्रमकरी शेतकरी वाडी वस्तीवरती राहणाऱ्या मुलामुलीमध्ये सुद्धा गुणवत्ता असते हे जगाला दाखवून देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. शिवरायांची प्रेरणा घेऊन आपल्या देशामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मान्यवर मंडळी महापुरुष आपल्या देशामध्ये उठून गेलेले आहेत. कर्नल भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा सगळ्या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन. सन्मानी विचारपीठावरती स्थानापन्न झालेले, ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या प्रयत्नातून, ज्यांच्या कष्टातून या सुंदर अशा देखण्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे, ते आपल्या शहराचे लोकप्रिय नेते, माजी नगरसेवक, आमचे मित्र माननीय आनंदरावजी लाभे, ज्यांच्याकडे फक्त पत्रकार म्हणून पाहता येणार नाही तर एक चांगले विचारवंत, अभ्यासक, प्रगल्भ विचाराचे असे आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सचिन शिंदे, इरफान सय्यद सर, डॉक्टर सुधीर कुंभार, रोहळ सर, शिवराज कोळी, ललित राजापुळे, आबा कारंडे, बाळासाहेब शिरसट, जयराज राजपूत साहेब, आमचे मित्र आणि संभाजी ब्रिगेड आणि वेगळ्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये चांगले विधायक काम करणारे भूषण पाटील, निसार मुल्ला, तुषार जाधव सर, योगेश देशमुख, खरात सर, शिक्षक संघटनेचे नेते कनबरकर सर, रुपाली जाधव मॅडम, डॉक्टर इनामदार आणि या कार्यक्रमासाठी वेळात वेळ करून आलेले कराड, पंचक्रोशी आणि तालुक्यातून जिल्ह्यातील अनेक मान्यवर बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजीराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. 19 फेब्रुवारीला शिवजयंती हा सणासारखा आपल्या देशामध्ये, इतर राज्यामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा शिवजन्मोत्सव खूप मोठ्या आनंदी पद्धतीने साजरा झाला. पण आता जे आपल्याला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की जयंती जातीची न होता ती लोकांची झाली पाहिजे, ती मतीची झाली पाहिजे आणि शिवाजी महाराज हा विषय केवळ डोक्यावर मिळवण्याचा विषय नाही तर तो डोक्यात घालण्याचा सुद्धा विषय आहे. कारण शिवरायांची प्रेरणा घेऊन आपल्या देशामध्ये महात्मा फुलेंनी शाळा सुरू केल्या. कर्नल भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना आपल्या काल्याला केली. साताऱ्यामध्ये पहिलं कॉलेज सुरू केलं. त्या कॉलेजला नाव दिलं श्री शिवाजी मंदिर सातारा. एक व्यापारी आला आणि कर्नल भाऊराव पाटलांना म्हणाला, अण्णा मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तुम्ही जे कॉलेजला शिवाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते नाव पुसा आणि माझं नाव कॉलेजला द्या. तस कर्नल भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याला म्हणाले, अरे बेट्या प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेन, पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधी बदलणार नाही. असे म्हणणारे कर्नल भाऊराव पाटील हे जैन होते. म्हणजे शिवाजी महाराज जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा या भेदाच्या पलीकडे जाऊन मानव मुक्तीचं, समतेचं कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की आपल्याकडे काही प्रसंग उभे राहतात. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावरती हल्ला, अग्रहण पळाले, पन्हाळा निसटले. शिवाजीराजांचा इतिहास जसा ढाल तलवारीचा इतिहास आहे तसा परिवर्तनाचा, बदलाचा, मानव मुक्तीचा, स्त्री स्वातंत्र्याचा सुद्धा इतिहास छत्रपती शिवाजी
त्यांचा आहे. म्हणून एक इतिहासकार शिवाजीच्या संदर्भाने एका ठिकाणी म्हणतो की शिवरायांनी नेमकं काय केलं. जे झोपले होते त्यांना जागे केलं, जे मुळात जागे होते त्यांना उभं केलं, जे उभे होते त्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वातंत्र्याचे निशाण दिलं. आपल्याला आपलं राज्य नाही, कोणी मोगलांचा गुलाम, कोणी आदिलशाचा गुलाम, कोणी ब्रिटिशांचा गुलाम, कोणी पुरोहितशाहीचा गुलाम. या गुलामीचे बंड करून यथोदोषाचं जनमानसाचं अर्थात रयतेचं राज्य निर्माण करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजीराजांनी दिली. मग प्रबोधनकार ठाकरे हे मोठे इतिहासकार होते, अभ्यासक होते, प्रबोधनकार होते, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते. त्याने अनेक ग्रंथ लिहिले. कोदंडाचा, कणतकार, ग्रामण्याचा, साधन इतिहास, सातारच्या राज्यग्रंथाचे इतिहास, देवळाचा धर्म, धर्माची देवळे. तसं छोटस शिवाजीराजांचं सुद्धा चरित्र प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं आहे. त्या चरित्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे लिहितात, शिवाजी महाराज इतके महान आहेत, इतके महान आहेत की जय शिवराय म्हटलं तर त्यांच्या नावापुढे 33 कोटी देवांची पैठण बांधली. असं का म्हणाले प्रबोधनकार ठाकरे? पुढे त्याचं विश्लेषण प्रबोधनकार ठाकरे असं करतात की जर आमच्या देशामध्ये 33 कोटी देव होते, आहेत आणि असतील, तर मग अफजल खानाला, दिलेर खानाला, शाहिस्ते खानाला, त्या अफजल खानाला धडा शिकवण्यासाठी त्या 33 कोटी देवापैकी 1-2 देव खाली का उतरले नाही? शेवटी शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना हाती तलवार घ्यावी लागली, त्यातून स्वराज्य उभं राहिलं. म्हणून प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, एक वेळ 33 कोटी देवांना विसरलं तर झाले, शिवरायांना, आपल्या महापुरुषांना तुम्ही कधी विसरू नका, कारण त्यांनी आपल्या हक्काची लढाई लढली. म्हणून शिवाजीराजे हे सामाजिक क्रांतीचे, सांस्कृतिक क्रांतीचे, शैक्षणिक क्रांतीचे, राजकीय क्रांतीचे सुद्धा प्रेरणास्थान आहे. ज्या पद्धतीनं क्रांती सेनाना पटलांनी प्रति सरकारची स्थापना केली, तुफान सेना काढली आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध भूमिगत लढा उभारला, त्या क्रांती सिंहाचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज होते. भगतसिंगाला न्यायाधीशांनी विचारलं, आजादी का आंदोलन खड़े करने की प्रेरणा कहां से मिली? तब भगत सिंग म्हणाले, गुरु नानक आणि छत्रपती शिवाजी महाराज माझी प्रेरणास्थान आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस त्या काळामध्ये एसएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे कलकत्ता महापालिकेचे आयुक्त, 2000 राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, त्याचबरोबर आझाद हिंद फौजेचे नेतृत्व केलं. ते सुभाष बाबू एका ठिकाणी म्हणाले होते की ब्रिटिशांनी मला 11 वेळा तुरुंगात ठेवलं, शेवटी राधाघराचा तुरुंग केला, पण मी ब्रिटिशांच्या नजरकैदेतून बाहेर पडलो, कारण मी तुरुंगामध्ये कैदेमध्ये असताना शिवचरित्र वाचलं. शिवाजीराजांनी स्वतःची अग्र्याच्या कैदेतून करून घेतलेली सुटका हा मला प्रेरणादायक इतिहास वाटला आणि म्हणून मी ब्रिटिशांच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचं धाडस केलं. कदाचित मी शिवचरित्र नसतं वाचलं तर ब्रिटिशांच्या तुरुंगामध्ये माझा अंत झाला असता. म्हणून सुभाष बाबू आझाद हिंद फौजेकडे भाषण करताना म्हणाले होते, चला आपण दिल्ली जिंकू, ब्रिटिश जाती स्वातंत्र्य मिळेल, पण आज मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. आज मी तुम्हाला एवढं देऊ शकतो की प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून रयतेचं, गरिबाचं राज्य निर्माण करणारा एक राजा आपल्या देशामध्ये जन्माला आला, त्याचं आपण स्मरण करू. शिवाजी, शिवाजी आणि केवळ शिवाजी. म्हणजे शिवाजी महाराज हे केवळ एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या किंवा एखाद्या राज्याच्या चौकटीमध्ये बंदिस्त करावं इतकं लहान व्यक्तिमत्व नाही. क्युबाचे राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो त्यांनी अमेरिकेला पराभूत केलं. एका पत्रकाराने विचारलं फिडेल कॅस्ट्रोला, अहो तुमचा देश छोटा आहे, तुमच्या देशाची लोकसंख्या 1 कोटी आहे, अमेरिकेची 35 कोटी आहे, तरी तुम्ही अमेरिकेला पराभूत का करू शकला? तर फिडेल कॅस्ट्रो म्हणाले, शिवरायांची युद्धनीती हेच आमच्या यशाचं खरं गमक आहे. ते फिडेल कॅस्ट्रो शिवचरित्राचे मोठे अभ्यासक होते. जपानचे पंतप्रधान गारण कादा म्हणतात, सत्वशील राजा म्हणजे शिवाजी. तर मार्शल बुल्गारिन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते ते म्हणाले होते की साम्राज्यशाहीचा बंड करून गरिबाचं राज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सरंजामदाराच्या विरोधात, वतनदाराच्या विरोधात, साम्राज्यशाहीच्या विरोधात लोकांचं लोककल्याणकर राज्य शिवरायांनी निर्माण केलं असे जगातील अनेक लोक म्हणतात. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आपल्या मुंबईला गव्हर्नर जनरल होता की ज्याने खडकीचे युद्ध, कोरेगाव भीमाचे युद्ध, खेड्याची लढाई त्याच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि पेशव्यांचा पराभव झाला. तो एका ठिकाणी असं म्हणतो, एल्फिन्स्टन खूप पराक्रमी होता, मोठा धोरणी होता, मुत्सदी होता. तर एल्फिन्स्टन असं म्हणतो की शिवाजी महाराज शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, नीतिमान होते. असा राजा जर का आमच्या लंडन मध्ये जन्माला आला असता तर परदेशावरच काय परग्रहावर राज्य केलं असतं असे एल्फिन्स्टन एका ठिकाणी म्हणतो. म्हणजे शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे महापुरुष आहेत. म्हणून सचिनदादा शिंदे जे म्हणाले की आपण शिवाजीराजांची जयंती तारखेप्रमाणे केली पाहिजे का तिथीप्रमाणे केली पाहिजे वाद आहे. पण आता आपण पाहतो की तारखेप्रमाणे मोठ्या स्वरूपामध्ये देशात आणि विदेशामध्ये शिवजयंती साजरी होते. मुळात शिवाजी महाराज हे दंतकथेचा राजा नाही. दंतकथा नाही का आपल्याकडे, हे गाठपाट नगर होतं,
त्या नगरामध्ये एक राजा राहत होता, त्या राजाला 2 राण्या होत्या, एक आवडती 2 ना आवडती. ही कथा आपल्या गोष्ट सगळ्याला लहानपणापासून माहिती आहे. मी देशामध्ये अनेक ठिकाणी फिरलो आनंदराव, म्हणजे भारतातल्या अनेक राज्यामध्ये मी फिरलो, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो, पण आटपाट नगर नावाचं गाव मला अजून कुठे दिसलेलं नाही. म्हणजे आटपाट नगर नावाचं गावच नाही हो, पण आटपाट नगर तिथे एक राजा होता. तसं शिवाजी महाराजांचे काय दंतकथेचे राजे नाही. त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांनी गाजवलेला पराक्रम, त्याची ठिकाणं, त्याच्या तारखा उपलब्ध आहेत. म्हणजे शिवाजी महाराज इज हिस्टॉरिकल इंटरनॅशनल किंग, ऐतिहासिक जागतिक कीर्तीचा महापुरुष आहे. शिवाजी महाराज काही पुराण पुरुष नाही, म्हणजे पुराणामध्ये पण कथा आहेत ना, तशी पुराण कथा पण नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास ऐतिहासिक आहे. त्यांचा संबंध डचांशी आला, फ्रेंचांशी आला, पोर्तुगीजांशी आला, मुघलांशी आला. म्हणजे त्या काळामध्ये जगातल्या महत्वाच्या सत्ता आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या सत्ता कोण? डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल. अर्ध्या जगावरती जवळजवळ 75% जगावरती राज्य केलं. त्यांच्याशी शिवरायांचा संबंध आला. म्हणजे शिवाजी महाराज हे पुराण कथेतले राजे नाहीत, दंतकथेतले राजे नाहीत, तर शिवाजी महाराज एक ऐतिहासिक महापुरुष आहेत. आणि आज आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये कुठलं कॅलेंडर चालतं? ग्रिगोरियन कॅलेंडर चालतं. आपल्याकडे काही विक्रम संवत्सर, शालिवान शक किंवा आपण काही धार्मिक बाबीसाठी हिजरी कॅलेंडर बदला केलं तर सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याकडे तारीख चालते. म्हणजे आपण जिल्हा परिषद शाळा असेल, नगरपालिकेची, महापालिकेची शाळा असेल, विधिमंडळ, संसद, न्यायपालिका, खाजगी सेक्टर्स, या सगळ्याकडे तारीख चालते, तिथी चालत नाही. आज किती तारीख आहे? कोणी सांगेल? 25 फेब्रुवारी. असं आपण कोणी तारीख सांगेल? त्यामुळे जगाचा आणि देशाचा कारभार तारखेप्रमाणे चालतो. आपल्या देशाचे प्रधानमंत्री परदेशात जातात. अलीकडे बहुतेक बंद केलं त्यांनी जायचं, बहुतेक सगळे देश संपले काही मला वाटतं. ते परदेशात जातात. ज्यावेळेस ते परदेशात जात असतील तर त्यांचा कार्यक्रम कसं सांगत असतील? ते तारखेप्रमाणे का तिथीप्रमाणे सांगत असतील? तारखेप्रमाणे सांगत असतील ना. का ते ट्रम्पला म्हणाले असतील का मी एका चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत आहे? ट्रम्प म्हणाले असतील नका बाह्या असतील पिढा. म्हणजे आपल्या देशातले कारभार तारखेप्रमाणे चालतात, तिथीप्रमाणे ग्रामपंचायत देखील चालत नाही. आपण कोण म्हणतं का आमच्या ग्रामसभेची मीटिंग येत्या कार्तिक शुद्ध द्वितीयेला आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. मग शिवरायांसाठी तिथीचा आग्रह का? तिथे आली की पंचांग आलं, पंचांग आलं की भटजी आलं. भटजीच्या रोजगार आम्ही चालावी आणि शिवाजी महाराज जगात जाऊ नये, देशभर जयंती होऊ नये, वाद निर्माण व्हावं, फूट पडावी, ध्रुवीकरण व्हावं, यासाठी निर्माण केलेलं षडयंत्र आहे. हे समजून घ्या. मुळात सरकारने समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालावरून शासन वादग्रस्त वादासाठी आयोग नेमतं. श्रीकृष्ण आयोग आहे, मुदलियार आयोग आहे, रेहमान आयोग आहे, अनेक आयोग, पटेल आयोग असतो, चट्टोपाध्याय आयोग आहे, असे आयोग असतात. तसे शिवरायांच्या जयंतीच्या निश्चितीसाठी सुद्धा आयोग होता. विधिमंडळामध्ये चर्चा झाली, त्यानंतर हा निर्णय झाला. आणि हा निर्णय आल्यानंतर साळगावकर जे कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंती साळगावकर होते त्यांनी असं सांगितले तिथीप्रमाणे जयंती व्हावी, परंपरेनुसार व्हावी. मग साळगावकरांचं जे कॅलेंडर आहे कालनिर्णय हे बाजारात कधी येतं? कधी येतं सांगा? 1 जानेवारीला. मग त्यांचं कॅलेंडर चैत्र महिन्यापासून काय येत नाही. आता विचार केला पाहिजे ना आपण. जर त्यांना परंपरेचा एवढा अभिमान आहे मग बैलगाडीतून का फिरत नाही, विमानात का बसतात, फेटा का घालत नाही, धोतर का घालत नाही? म्हणजे आधुनिकीकरणाचा स्वतः उपयोग करायचा आणि शिवरायांसाठी तिथी जागृत करायचा, हे षडयंत्र आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज हे प्रगल्भ विचाराचे होते. शिवाजी महाराज आधुनिक विचाराचे होते. हे प्रतिगामी किंवा पुराणमतवादी विचाराचे कधी नव्हते. म्हणून शिवाजीराजांचं नाव घेतलं की आपले भाऊ स्फुरण पावतात, मनामध्ये एक नवचेतना निर्माण होते. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी आपण म्हणतो. आणि शिवाजी हे नाव तुम्हाला गावागावात दिसेल. शिवाजी भोसले, शिवाजी जाधव, शिवाजी शेडगे, शिवाजी माळी, शिवाजी सुतार, शिवाजी कुंभार, शिवाजी कांबळे, सगळ्या जातीमध्ये तुम्हाला शिवाजीराजांचं नाव दिसेल. 18 पगड जाती, 12 पगडधारांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले 908 चा पोवाडा दिला. त्या पोवाड्याची सुरुवातच करतात कुळवाडी भूषण पोवाडा करतो भोसल्यांचा आणि छत्रपती शिवाजीराजांचा कुळवाडी. कुळवाडी नावाची जात काय होतं? कुळवाडी म्हणजे 18 पगड जाती, 12 पगडधारांचा राजा, कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांचा राजा, भूमिपुत्रांचा राजा, अशा पद्धतीचं वर्णन महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आहे. लालजी पेंडसे म्हणतात कणवाळू राजा. कणवाळू म्हणजे प्रेमळ राजा. आई जशी कणवाळू असते तशी शिवाजीराजे म्हणजे कणवाळू राजा, असं वर्णन देखील त्यांचं अनेक अभ्यासकांनी केलेलं आहे. शिवाजीराजांच्या राज्यामध्ये कोण होतं?
मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, आगरी होते, अगदी मुसलमान देखील छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यात होते. चटणी भाकर खाणारे, घोड्यावरती बसणारे आणि सह्याद्रीच्या कड्यावर धावत सुटणारे मावळे गावागावातून पुढे आले. ज्या ठिकाणी शिवाजीराजांनी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडलं. येसाजी कळमकर, वीरबाजी पासलकर, रामजी जेजे, गावची कोंडाळकर, हैबतराव शिळेमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आंबेराव मोहिते, शिवाजी महाले, शिवाजी काशी, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, रामजी पांगेर असेल, वाघूजी तुपे, त्या शिवाजी इंगळे, गोदाजी जगताप, जानूजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, देवाजी उघडे, असे अनेक मावळे. तानाजी मालुसरे होते, सूर्याजी मालुसरे, रायबा होते, शेलाराम होते, सिद्धी इला, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर, दर्यासन, दौलत खान, उलखान बेग, असे सगळ्या जाती धर्मातील मावळे आनंदाने मृत्यूला मिठी मारण्यासाठी पुढे आले. तानाजी मालुसरे, तानाजी चित्रपट तुम्ही पाहिला असेल, सचिन शिंदे यांनी केलेलं विश्लेषण मला खूप आवडलं. तानाजी चित्रपटाला आपण डोक्यावरती घेतलं, पण 99% खोटा पिक्चर आहे. त्याच्यावरती मी एक लेख लिहिला, बीबीसी मधून मला फोन आला, बीबीसी, की तुम्ही तानाजी चित्रपटाचं समीक्षण करणारा लेख लिहाल का? मी काय चित्रपट पाहिला नाही, पाहिल्याशिवाय मी लिहू शकत नाही. चित्रपट पाहिला, त्यानंतर मी तो लेख लिहिला, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये त्याचा अनुवाद केला. बीबीसीने तो लेख छापला, गेल्या 10-12 दिवसापूर्वी तो लेख आला. म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून आपला इतिहास कसा भ्रष्ट केला जातो, म्हणून आणि तो भ्रष्ट इतिहास करून आपल्याला कसं गुलाम बनवलं जातं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतं, तो समाज आणि ते राष्ट्र कधी इतिहास बनवू शकत नाही. आणि तर चुकीचा इतिहास सांगून, खोटा इतिहास सांगून तुम्हाला गुलाम बनवलं जातं, तुम्हाला दंगलीमध्ये अडकवलं जातं आणि तुमचं आयुष्य बर्बाद केलं जातं. पिढ्यानपिढ्या तुमच्या वापरल्या जातात आणि ध्रुवीकरण करून तुमच्यावरती सांस्कृतिक वर्चस्व, हे जी म्हणी ज्याला अँथोनी ग्रॅमची म्हणतो, कुंभार सर सांगतील आपल्याला की अँथोनी ग्रॅमची मोठा इतिहासकार होऊन गेला, 46 वर्ष जगला, त्यातलं 20 वर्ष तो तुरुंगात राहिला. मुसोलिनीला तुरुंगात ठेवलं, 20 वर्ष तुरुंगात आयुष्याची, 46 वर्ष 20 वर्ष सामान्य नाही, तर तुरुंगात डांबले. इतका क्रांतिकारक इतिहास होता. मलाही डांबलं असतं, पण बाबासाहेबांचं संविधान असल्यामुळं आपण तुरुंगाच्या बाहेर आलो. तो ग्रॅमची म्हणतो की मोठ्या समुद्राला गुलाम बनवण्यासाठी काय केलं जातं, सर्वांची तर कत्तल करू शकत नाहीत, मग काय करायचं, त्यांचा इतिहास बदलायचा आणि त्यांना मानसिक दृष्ट्या गुलाम बनवायचं. त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मधून कॉन्शियस माइंड वरती कसं राज्य केलं जातं हे ग्रॅमचीनं खूप चांगलं मांडलंय. तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. पण खोटा इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं, म्हणून खरा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून तानाजी मालुसरे, शिवाजीराजे यांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. तो कुठल्या जातीच्या, घराण्याच्या किंवा धर्माच्या संघर्षासाठी कधीच नव्हता, तसं कुठलाही पुरावा सापडत नाही. तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी राजगडावरती आले होते. शिवाजीराजे हे कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाण्याच्या तयारीत होते. याची कोण तानाजीला लागते. तानाजी मालुसरे शिवरायांकडे जातात आणि म्हणतात, महाराज तुम्ही कोंढाण्याच्या मोहिमेवरती जाणार आणि मी वरबाप म्हणून मिरवणार, कदापि शक्य नाही. लग्न रद्द. आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजीने लग्न रद्द केलं. कोंढाणा जिंकण्यासाठी गेले. 4 फेब्रुवारी 1670 ला उदयवारून लढता लढता धरातीर्थी पडले. शिवाजीराजे म्हणाले, कोंढाण्यासारखा अजिंक्य किल्ला माझ्या तानाजीने जिंकला, पण माझा सिंहासारखा तानाजी गेला, गड आला पण सिंह गेला, असे उद्गार शिवाजीराजांनी काढले. म्हणजे तानाजी मालुसरेने आनंदाने मृत्यूला मिठी मारली, पण स्वराज्यावरची निष्ठा बदलली नाही. का तानाजी मालुसरे म्हणाले का, महाराज पत्रिका वाटल्या द्या, आचार्याला ऍडव्हान्स दिले, मंगल कार्यालय बुक झाले, घोडा पण ठरलाय महाराज, माझी किरकोळ रजा संपली असली तर मेडिकल वरती पाठवा, मी काय जाऊ शकत नाही. कारण सांगितलं नाही, लग्न रद्द. कोंढाणा जिंकण्यासाठी गेले आणि धरातीर्थी पडले. असे अनेक मावळे आणि प्रत्येक जाती धर्मातून मावळे पुढे आले. जिवाजी माले नाभिक समाजातील सह्याद्रीचा वार वरच्यावरती उडवला. क्षणाचा विलंब झाला असता तर शिवरायांच्या ठिकऱ्या झाल्या असत्या. म्हणून म्हटलं जातं, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. पण पुस्तकात काय, होता जीवन वाचलं शिवा. त्याच्यानंतर पुरायची का तुझं, म्हणून आम्ही बालभारतीला सांगितलं, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, असा उल्लेख यायला हवा. मावळा तिथे जातीचा सन्मान करून उल्लेख असायला हवा. शिवाजी काशी नाभिक समाजातील नेबापूर त्यांचं गाव, पन्हाळ्याच्या पायथ्याला शिवरायांचे दिसायचे. गडावरती गेले. सिद्धीचा वेढा होता. मुंगीला देखील बाहेर येताना व्यवस्था सिद्धीने केलेली होती. शिवाजी काशी राजांकडे गेला आणि म्हणाले, महाराज
मी तुमच्यासारखा दिसतो, तुमचा पेहराव द्या, पालखी द्या, सैनिक द्या, जिरेटोप द्या, तलवार द्या, तुमच्या वतीने सिद्धीच्या भेटीला मी जातो. महाराज म्हणाले दगाफटका झाला तर चालेल महाराज, माझ्यासारखे हजारो शिवाजी काशीत गेले तर चालतील, पण तुमच्यासारख्या राजाची या स्वराज्याला गरज आहे. 12 जुलै 1660 ला रात्री 10 वाजता शिवाजी काशीत आला. शिवाजीराजांनी पालखी दिली, सैनिक दिले, जिरेटोप दिला, तलवार दिली आणि शिवरायांच्या वेशामध्ये पालखीत बसून शिवाजी काशी सिद्धीच्या भेटीला गेले, तह करण्यासाठी गेले. या संधीचा फायदा घेतला आणि बांधलांची फौज घेऊन, बाजीप्रभूंना घेऊन शिवाजीराजे विशाळगडाकडे निघाले. इथं चौकीमध्ये काय घडलं? शिवाजीराजांना ओळखलं, शिवाजी काशीदांना ओळखलं, विचारलं तुम्ही कोण आहात? शिवाजी काशीद म्हणाले मी शिवाजी महाराजच आहे. आपला राजा विशाळगडावरती सुखरूप पोहोचला पाहिजे यासाठी कालहरण करणे, शत्रूला रोखून धरणे, यासाठी ते पुन्हा पुन्हा सांगत होते मी शिवाजी महाराजच आहे. शिवाजी काशीदांना वधस्तंभाला बांधलं, 2 भालेकरी बोलावले, छातीला भाले लावले. खात्री पटली शिवाजी महाराज नाही, कारण अफजलखान भेटीच्या प्रसंगी अफजलखानचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी शिवरायांच्या कपाळावरती तलवारीचा वार केला होता. याची कल्पना सिद्धीच्या सोबत असणाऱ्या मंडळींना होती. खात्री पटली शिवाजी महाराज नाही, छातीला भाले. पुन्हा पुन्हा विचारलं जातं तुम्ही खरं सांगा. शिवाजी काशीद निर्भीडपणे पुन्हा पुन्हा सांगतात मी शिवाजी महाराजच आहे. छातीमध्ये भाले खुपसले, रक्ताची चिरकाणी उडाली. शिवाजी काशीद घसरत घसरत खाली बसले, प्राण सोडण्यापूर्वी एवढेच म्हणाले अरे वेड्यांनो, सोंग घेणाऱ्या शिवाजीची पाठ तुम्हाला पाहता आली नाही, खऱ्या शिवाजीराजांचा विचार सोडून द्या असे म्हणाले आणि घरातीर्थी पडले. ते शिवाजी काशीद नाभिक समाजातील होते, मृत्यूला मिठी मारली, निष्ठा बदलली नाही. नाहीतर आता थोडा दमदेवर माणसं होती मी तुमच्याच पार्टीचा पक्षाचा, आपली माणसं तिकडे असून तिकडे तसं तुमचं आमचं काय नाही. पदोपदी पक्ष बदलणारे लोक आपल्याला भारतीय राजकारणात आज आपल्याला दिसतील गावागावात. शिवरायांना जीवाला जीव देणारे मावळे पुढे आले, त्याचं कारण शिवाजीराजांचं राज्य एकेच राज्य होतं. तिकडे का जातीचं, धर्माचं, घराण्याचं राज्य नव्हतं. हे राज्य आपलं राज्य आहे, हे माझं राज्य आहे, इथल्या रयतेची भूमिका होती ती. ते कधी एका जातीचं, घराण्याचं राज्य म्हटलं नाही आणि शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. हा मराठा आहे, तो माळे आहे, हा बौद्ध आहे, हा मतंग आहे, हा मुसलमान आहे, हा भेद शिवाजीराजांच्या राज्यामध्ये कधी नव्हता. शरद पाटील नावाचे जागतिक कीर्तीचे इंडोलॉजिस्ट म्हणतात शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण कशात आहे? त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजवली, हे तर आहेच. आणि तलवार चालवणारे राजे काही जगात कमी झाले नाहीत. पण शरद पाटील म्हणतात शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण त्यांच्या जात्यंतर, समतावादी, शाक्त हुतात्म्यात आहे. खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये शिवाजीराजांनी कधी भेदभाव केला नाही. आपण सर्वजण एक आहोत ही भूमिका शिवाजीराजांची होती. हे संस्कार आले कुठून? तर वारकरी संप्रदाय. संत तुकारामाच्या अनेक कीर्तनाला शिवाजीराजे उपस्थित असल्याचे उल्लेख आहेत, पण रामदासांची शिवाजीराजांची कधी भेट झाल्याची कुठल्या कागदपत्रात नोंद नाही. पण आताचे काही लोक म्हणतील मोबाईलवरून बोलत होते. शिवकाळात काही मोबाईल नव्हता, त्यामुळे शिवरायांकडे रामदासाकडे काही मोबाईल असण्याचा प्रश्नच नाही. रामदासांची आणि शिवाजीराजांची भेट झाली नाही, पण तुकारामाच्या अनेक कीर्तनाला शिवाजीराजे उपस्थित होते. आणि वारकरी संप्रदायाचा किंवा सुफी संप्रदायाचा, सुफीइझम आणि वारकरी संप्रदायाने हातात हात घालून समतेचं काम केलं, मानवतावादाचं काम केलं. काय मत होतं वारकरी संप्रदायाचं? या रे लहान तुरे अतिभक्ती नारी नर भेदाभेद ब्रह्म अमंगळ मुंगी आणि रावा सर्गाचा जीव सोने आणि मात्यावर समान चित्ती सर्वांची एकची विनंती ते कैसे भिन्न भिन्न. तुकाराम महाराज म्हणाले भेदभाव बाळगणं चुकीचं आहे, सर्व माणसं समान आहे. तुकाराम महाराज काय म्हणाले? सर्व माणसं समान आहे, सर्वांना 2च हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे, 2 कान आहेत. कुठलाही माणूस असू द्या जगातला, आपल्या कराडमध्ये कुणाला 10 हात, कुणाला 15 पाय आहेत का? असेल सर्वांना 2च हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, सर्वांना एकच डोकं आहे. जगामध्ये असं आहे का? अमेरिकन लोकांना खूप संशोधन करावं लागतं, त्यामुळे 10 डोकी, युरोपमधल्या लोकांना 15 डोकी, जपानी माणसाला 25 डोकी आणि भारतीय माणसाला तसं फारसं काम नसतं, त्यामुळे विंडो असला तरी चालेल. असं आहे का जगात? नाही, एकच डोकं आहे. सर्वांचं रक्त कोणत्या रंगाचं आहे? लाल रंगाचं आहे. कोणाचं पिवळं, निळं, हिरवं, भगवा आहे का? इथून तिथून सर्व माणसाचं रक्त लाल आहे. म्हणजे सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो. कराडमध्ये असं आहे का? जरा कोल्हापूर पाहुणे आलेले, जरा बाजारात जातो आणि एक नायट्रोजनचं सिलेंडर घेऊन येतो, त्यांना श्वसनासाठी लागेल असं नाही. जगात कुठे जरी गेला तर प्रत्येक मानवाला ऑक्सिजनच लागतो श्वसनासाठी. म्हणून बुद्ध म्हणाले होते अरे प्राण्यात जाते, पक्षात जाते, वनस्पतीत जाते, माणसात मला जाती दाखवा. प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे. वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे. पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे.
प्राण्यात जाते, पक्षात जाते, तुनसूत जाते, माणसात मला जाती दाखवा. आहे का माणसात जाती? मी कोणाची तुमची जात सांगू शकतो का? तुम्ही नवीन गावात गेला, कोल्हापूरला गेलात, सांगलीला गेलात, साताऱ्याला गेलात, बेंगलोरला गेलात, बेळगावला गेलात, नवीन ठिकाणी कुठल्या माणसाची जात सांगू शकाल का? नाही. कारण जाती मानसिक आहे, जाती काल्पनिक आहे, जाती आभासी आहे. मानव हीच एक जात आहे. बुद्ध काय म्हणतात? मानव हीच एक जात आहे, माणसात जाती नाही. त्यामुळे माणसाने माणसाशी लग्न करणं याला म्हणतात एक जातीय विवाह. जर माणसाने गाढवाबरोबर, डुकराबरोबर, कुत्र्याबरोबर लग्न केलं तर त्याला म्हणता येईल आंतरजातीय विवाह. आपल्याला आंतरजातीय विवाह म्हणतात. कुत्र्याबरोबर केलं का, माकडाबरोबर केलं का, नाडक्याबरोबर केलं. मानव एकच जात आहे. संत तुकाराम महाराज काय म्हणाले? सर्वांची एकची विना तेथे कसे भिन्ना भिन्न. भेदभाव बाळगणं चुकीचं आहे. आनंदरावांचं अभिनंदन मी यासाठी करतो की त्यांनी सगळ्या समाजाला सोबत घेऊन, निर्माण सय्यद आहेत, तुमदार सर आहेत, ओहळ सर आहेत, सचिन शिंदे आहेत, शिवराज कोळे आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन मानवीचे जाता आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. महापुरुषांचा इतिहास कशासाठी आहे? इतिहास राखण्यासाठी नसतो, तर इतिहासातून घडायचं, वर्तमान काळावरती मात करून भविष्यकाळ जिंकण्यासाठी इतिहास असतो. इतिहास पुढे जाण्यासाठी असतो, मागे जाण्यासाठी नसतो. शिवरायांनी तलवार चालवली, ती त्या काळाची गरज होती. पण आज जर तुम्ही कोण म्हणाले मी शो बघताय, तलवार घेऊन स्टँडवर जाईल, तलवार घेऊन कॉलेजला जाईल, तलवार घेऊन इष्टीने फिरेल, अटक होईल तुम्हाला. त्या काळाची लढाई दहा तलवारीची लढाई होती. आता काळाच्या ओघामध्ये लढाईची संकल्पना बदलली. आता विचाराची लढाई आहे, ज्ञानाची लढाई आहे. म्हणून इतिहास पुढे जाण्यासाठी असतो, पाठीमागे जाण्यासाठी नसतो. जे लोक इतिहास सांगून तलवारी हातात घ्यायला लावतात, जे लोक हातात इतिहास सांगून शस्त्र हातात घ्यायला लावतात, जे लोक इतिहास सांगून जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये द्वेष भावनाने दंगली घडवतात, हे महापुरुषाचे शत्रू असतात. लक्षात ठेवा, हे महापुरुषांचे अनुयायी असतात. म्हणून शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. आज आपण शिवचरित्रातून समता शिकूया. म्हणून समता पर्व, समता शिवजयंती, म्हणजे या ठिकाणचं त्यांचं स्लोगन सुद्धा मला खूप आवडलं आनंदरावांचं. आम्हास एकच ठाव, समता सर्व धर्म समभाव, अशा प्रकारचं स्लोगन आहे. आणि म्हणून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन सर्व महापुरुषाचं चिंतन व्हावं, प्रबोधन व्हावं, हा व्यापक उद्देश ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि म्हणून शिवाजीराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं. शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. म्हणून लढणारे मावळे पुढे काय आले तर त्यांच्या संकटामध्ये शिवाजीराजे धावून गेले. सूर्याचे काकडे दारात पडले, त्यांच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. तानाजी दारात पडले, त्यांच्या घरी गेले, रायबाचं लग्न लावलं, रायबाला पारगडाचं किल्लेदार केलं. शिवाजी काशी दारात पडले, त्यांच्या घरी गेले, सामान्य कुटुंबातले प्रतापरावांच्या घरी गेले शिवाजीराजे. प्रतापरावांची पत्नी रडू लागली मोठमोठे. शिवाजीराजे प्रतापरावांच्या पत्नीला म्हणाले, ताई माझ्यासारखा भाऊ तुमच्या पाठीशी असं रडण्याचं कारण नाही. प्रतापरावांची पत्नी म्हणाली, महाराज माझे पती युद्धामध्ये कामी आल्याचं मला दुःख नाही, पण माझी मुलगी जानकी उपवास झालेली आहे, तिच्या लग्नाची मला चिंता आहे. महाराज म्हणाले, तुमच्या मुलीचं लग्न जमलं, अहो मुलगा कोण? माझा मुलगा राजाराम, त्याच्याशी लग्न होऊन जाईल. शिवाजीराजांनी आपला सुपुत्र राजपुत्र राजाराम महाराजांचा विवाह आपल्या सहकारी जो जिवंत नाही, सामान्य कुटुंबातला, त्याच्या मुलीचा लग्नाचा प्रश्न आहे, त्या जानकीचं लग्न 15 मार्च 1680 ला रायगडावरती राजाराम महाराजांबरोबर लावून दिलं. याच शिवाजीराजांचा मोठेपणा आहे. शिवाजीराजे म्हणाले का माझ्या मुलाला ग्वाल्हेर घराण्याची मुलगी पाहिजे. धारवाड व्यवहार काम म्हणजे घोड्याला खूप किंमत होती. जगभरामध्ये घोड्याचा मोठा व्यापार चालायचा. मग शिवाजीराजांनी हुंडा घेतल्याची कोणते कागदपत्रात नोंद नाही. शिवाजीराजांनी हुंडा घेतला नाही या विचाराची इतिहासाची आज आपल्याला गरज आहे. कारण आपल्या देशामध्ये सर्वात जास्त हुंडा शिकलेले लोक घेतात. म्हणजे तुमच्या इथे घेत नसतील, दुसऱ्या गावचं सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात जास्त हुंडा शिकलेले लोक घेतात. हुंडा देणं, हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे, पण त्याहीपेक्षा तो सामाजिक अपराध आहे. का तर नवरदेव म्हणजे हा काय बाजारातलं जनावर नाही ना, त्याचा भाव करायला 5 लाख 10 लाख 15 लाख. नवरदेव म्हणजे जनावर आहे का, बैल आहे का तो त्याचा भाव करायला? तर हुंडा देणं, हुंडा घेणं हा सामाजिक अपराध आहे, कायद्याने गुन्हा आहे. कारण जसं मुलीला लग्नाची गरज असते तशी मुलाला पण असते ना. उद्या आपल्या देशातल्या सगळ्या मुलींनी मुलीच्या वडिलांनी ठरवलं लग्न करणार नाही, मुलांना हिमालयात जावं लागेल, नवरीच मिळणार नाही ना. तर हुंडा देणं, हुंडा घेणं गुन्हा आहे.
हा सामाजिक अपराध आहे. मी मध्यंतरी एका मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाला गेलो. तिथं मला असं समजलं मंत्री महोदयांनी फक्त मुलगी आणि नारळ दिला. मला खूप आनंद वाटला सचिन दादा, कारण जर का मंत्री, आमदार, खासदार, उद्योगपती जर का अशा पद्धतीने पांडा पाडत असतील की बिगर मोठ्याचं लग्न, तर त्याचं अनुकरण सामान्य कार्यकर्ते पण करतील. जे मुलगी आणि नारळ असंच फक्त लग्न होतं. नंतर असं समजलं की तो नारळ सोन्याचा नारळ होता. इतकी फसवेगिरी आपल्याकडे आहे. म्हणून शिवचरित्राची गरज आहे. शिवाजीराजांनी हुंडा घेतला नाही, हुंडा दिला नाही. सामान्य कुटुंबातल्या मुलीचं लग्न स्वतःच्या राजपुत्राबरोबर केलं. यात शिवाजीराजांचं मोठेपण आहे. हा शिवरायांचा इतिहास पुढे आला पाहिजे. शिवाजीराजांना प्रत्यक्ष पाहणारा निकोला मुळचे, आंबेडकर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, कॉस्मेटिक आर्डा, खापी खान, कवींद्र परमानंद काय लिहितो शिवरायांबद्दल. अगदी विरोधकाचे इतिहासकार सुद्धा ईश्वरदास नागर, खापी खान मुघलांचे इतिहासकार आहेत. ते सुद्धा शिवाजीराजांच्या नैतिकतेचं, त्यांच्या निर्भस्तीपणाचं कौतुक करतात. त्यांनी असं लिहिलंय की शिवाजीराजांच्या राज्यात मध्याला प्रतिष्ठा नव्हती. महाराज जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. निर्व्यसनी माणसाचा इतिहास निर्माण करतात. व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब देखील उभं करू शकत नाही. शिवाजीराजांच्या राज्यात तंबाखूला किंवा दारूला प्रतिष्ठा नव्हती. महाराज निर्व्यसनी, मावळे निर्व्यसनी, राजा निर्व्यसनी, मावळे निर्व्यसनी, नेता निर्व्यसनी, कार्यकर्ते निर्व्यसनी. पण नेता जर म्हणाला नवीन ब्रँड आलाय, कार्यकर्ते अर्धा तास तर आडवे होतील. म्हणून शिवाजीराजांच्या राज्यामध्ये दारूला किंवा गुटखा तर त्या काळात नव्हता, तंबाखूला प्रतिष्ठा नव्हती. पण आज आपल्या देशामध्ये पाहतो आपण चरस, गांजा, हापूक, कोकेन, दारू, तंबाखू, गुटखा. त्या पंजाबमध्ये उडता पंजाब चित्रपट आपण पाहिला असेल अनेक. उडता पंजाब चित्रपटापेक्षा भयानक अवस्था आहे. मी तिथं हरियाणामध्ये पंजाबमध्ये जाऊन आलो. एखाद्या खेडेगावामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा फ्रुटचा टेम्पो येत नाही, अंमली पदार्थाचा. इतकी वाईट अवस्था पंजाबमध्ये. म्हणजे आपल्या देशाला संपवण्यासाठी कुणी अनुभव टाकायची गरज नाही, तर गुटख्याची पुडी, तंबाखूची पुडी, चरस, गांजा, हापू, कोकेन हे अनुभवापेक्षा खतरनाक आहेत. लाईफ बर्बाद करतात, आयुष्य बर्बाद करतात. आणि म्हणून जे गुटखा खातील, तंबाखू खातील, दारू पितील ते कावळे, आणि जे निर्व्यसनी असतील ते शिवरायांचे मावळे. आज आपण इतिहासातून मावळे निर्माण करायचे. शिवाजीराजांनी स्त्रियांचा सन्मान केला, आदर केला. खापीखान म्हणतो शिवाजीराजे स्त्रियांशी कशा वागायचे. भाऊ जसा बहिणीला बोलतो आणि मुलगा जसा आईशी बोलतो तसे शिवाजीराजे शत्रूच्या स्त्रियांशी देखील वागायचे. खापीखानी म्हणतो काय लोबा फारसी ग्रंथ आहे, त्याचा मराठी अनुवाद आपल्याकडे सेतुमाधव पगडीने केला. त्यामध्ये खापीखाने लिहून ठेवलंय की शिवाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना, सैनिकांना सूचना दिल्या होत्या. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्री आणि लहान मुलं शत्रूचे जरी असले तरी त्यांचा आदर करा. धर्मस्थळ, धर्मस्थळ म्हणजे काय? मंदिर असेल, मस्जिद असेल, गुरुद्वारा असेल, चर्च असेल, त्याचं रक्षण करा, त्याचं संरक्षण करा, त्याला इजा पोचू देऊ नका. त्यामुळे जे जे कोणी शिवरायांचं नाव घेऊन मशिदीवर हल्ला करतील ते शिवरायांचे शत्रू आहेत, ते दुश्मन आहेत. कारण शिवाजीराजांनी सांगितलं शत्रूचं जरी धर्मस्थळ असलं तर त्याचा आदर करा, त्याचा सन्मान करा. धर्मग्रंथ, कुराण असेल, बायबल असेल, गीता असेल, गाथा असेल, ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट किंवा त्रिपिटक असेल, आगम साहित्य असेल, याचा आदर करा, सन्मान करा. आणि स्त्री ही कुठल्या जाती धर्माची असू द्या, लहान मुलं यांचा आदर करा, सन्मान करा, त्याला इजा पोचवू देऊ नका. आणि शिवाजीराजांनी स्वतः शत्रूच्या स्त्रियांचा देखील आदर केला. दक्षिण भारत जिंकून येत असताना बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई शिवरायांच्या विरुद्ध लढल्या. त्यांचं शौर्य पाहून त्यांचं राज्य परत दिलं आणि त्यांच्या लहान बाळाला मांडीवरती बसून दूध पाजलं. असं शिल्प आज देखील त्या ठिकाणी आहे. रायबागी उदाराम देशमुख मोगलांच्या बाजूने उंबरखिंडीमध्ये शिवरायांच्या विरुद्ध लढली, ती सैन्याला सापडली. महाराजांनी त्याला साडी चुडी देऊन त्याला मुक्कामाच्या ठिकाणी पोच केल्याची नोंद आहे. प्रबळगड नावाचा किल्ला पनवेल जवळ, तिथला केसरी सिंहाचा पराभव करून किल्ला जिंकला. तर त्यांच्या आईला, पत्नीला, लहान मुलांना सन्मानपूर्वक वागवलं शिवरायांनी, अशी इतिहासात नोंद आहे. हिरकणी आपल्या सर्वांना माहिती आहे. दूध, दही, तूप, लोणी घेऊन गडावरती गेली. उशीर झाला, किल्ल्याचे दरवाजे बंद झाले. ती द्वारपालाकडे गेली, विनंती केली, भाऊराया माझं लहान बाळ खाली वाट पाहत आहे, मला सोडा. द्वारपाल म्हणाले, ताई साक्षात शिवाजीराजे जरी आले तर किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाही. फार तर सकाळी लवकरात लवकर तुम्हाला खाली सोडतो. हिरकणी परत फिरली, तिला मात्र बसू देत नव्हतं. ते का उंच कड्यावरून खाली उतरली, जिथून पुरुषाला उतरणं शक्य नाही. रक्तमामाला हिरकणी घरी गेली, बाळाला कुशीत घेतलं. हिरकणी दुसऱ्या दिवशी दूध, दही, तूप, लोणी घेऊन गडावरती आली. द्वारपालाच्या लक्षात आलं
हिरकणी रात्री तुम्ही गेली नाही, सकाळी तुम्ही हिरकणी गेली कशी आणि आली कशी, ही बातमी शिवरायाने समजली. शिवाजीराजांनी गुप्तहेरामार्फत माहिती घेतली, असं समजलं हिरकणी उंच कड्यावरून गेली आणि मुख्य दरवाजातून वरती आली. ज्या ठिकाणी हिरकणी खाली उतरले त्या ठिकाणी शिवाजीराजांनी भेट दिली, उंच बुरुज बांधला. भविष्य काळामध्ये खालचा शत्रू वरती होणे, वरचा माणूस खाली जाऊ नये, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उंच बुरुज बांधला. हिरकणीला बोलावून पाठवलं, हिरकणी गडावरती आली. शिवाजीराजांनी साडी चोळली, हिरकणीचा सत्कार केला आणि शिवाजीराजे हिरकणीला म्हणाले, ताई, सर्व संकटावरती मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कोणाला जिंकता येणार नाही. हे उद्गार शिवाजीराजांनी काढले. एका बुरुजाला कोणाचं नाव दिलं? हिरकणीचं नाव दिलं. जेव्हा तुम्ही रायगडावरती आज देखील दिसेल. काय हिरकणीचं नाव दिलं? हिरकणी काय लाख रुपये डोनेशन दिलं का रायगड बांधायला? सामान्य स्त्रीच्या पराक्रमाचं, मातृत्वाचं, निर्भीडपणाचं स्मारक माझ्या स्वराज्यामध्ये कायमचं राहावं म्हणून शिवाजीराजांनी नाव दिलं हिरकणीचं. असा राजा जगाच्या इतिहासामध्ये दाखवा. काही मंडळी शिवाजीराजांची तुलना कोणाशी करतात? नेपोलियनशी करतात, सिकंदराशी करतात. नेपोलियन सिकंदर पराक्रमी होते, शिवाजीराजांच्या ठाई असणारी नैतिकता नेपोलियन सिकंदराकडे नव्हती. त्यामुळे शिवाजीराजांची तुलना जगामध्ये कोणाशीच होऊ शकत नाही. शिवाजीराजांची तुलना जगामध्ये फक्त एकाच महापुरुषाशी होऊ शकते. त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांची तुलना करायला आणि कोणत्याच महापुरुषाची कुठल्याच महापुरुषाबरोबर किंवा विद्यमान व्यक्तीबरोबर तुलना होत नसते. बुद्ध म्हणजे बुद्धाची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. महावीराची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. सम्राट अशोकाची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. बाबासाहेबांची तुलना जगात कोणाशी होऊ शकत नाही. कोणत्याही महापुरुषाची कोणाशी तुलना करू नये. तो आक्षेप आहे आणि ते खूप मोठा अधिक्षेप देखील आहे. त्यामुळे शिवरायांची तुलना वर्तमान काळामध्ये, त्या काळामध्ये किंवा पूर्व काळामध्ये कोणाशी होऊ शकत नव्हती. म्हणून शिवाजीराजे नीतिमान राजे होते, चारित्र्य संपन्न राजे होते, निर्व्यसनी राजे होते, स्त्रियांचा आदर सन्मान करणारे होते. ताराबाईला, येसुबाईला तलवार चालवण्याचं शिक्षण दिलं, घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं. 350 वर्षापूर्वी आपल्या सुनबाईला घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य देणारा, तलवार चालवण्याचं स्वातंत्र्य देणारा हा राजा किती पुरोगामी असेल विचार करा. आज एखादा सासरा आपल्या सुनबाईला बुलेटवर बसण्याचं स्वातंत्र्य देईल का? किंवा जागवार गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य देईल का? जे देत असतील त्यांचं अभिनंदन. पण 350 वर्षापूर्वी ज्या काळामध्ये स्त्रियांचं विश्व काय, चूल आणि मूल या परिघाच्या बाहेर पडायचं नाही. मुलीचा महिलाचा जन्म म्हणजे सेवेसाठी आणि पतीच्या निधनानंतर तिने सती जायचं. अमानुष प्रथा होती. अहो साधारण तव्याचा चटका बसला तर किती वेदना होतात. धर्माच्या नावाखाली सती जाण्याची प्रथा, पती बरोबर सती गेल्यानंतर स्वर्गात प्रवेश मिळतो, हे पुण्यकर्म आहे, हे धर्मकार्य आहे. आता मला सांगा, एखादी पत्नी मृत्यू पावल्यानंतर एखादा पती सता गेल्याची इतिहासामध्ये नोंद आहे का? अजिबात नाही. म्हणजे त्या महिलेला किती वेदना होत असतील. जाळून मारण्याचा कार्यक्रम ना, म्हणजे रोजच इंधन गाठ होत होतं आपल्या देशामध्ये, धर्माच्या नावाखाली होत होते. अमानुष प्रथा होती. स्वर्गात प्रवेश मिळेल नाही तर नरकात जा. पाहिला का कोणी स्वर्ग नरक? जसे परदेशात जाऊन व्यक्ती आपल्याला भेटले तर आपण म्हणतो फॉरेन रिटर्न. आपले आनंदराव परदेशात जाऊन आले, फॉरेन रिटर्न. तसं तुम्हाला तुमच्या कराड शहरात असा एखादा व्यक्ती भेटला का? अमुक आमकेग्रस्त स्वर्ग रिटर्न आहे, गेली 100 वर्ष झाले स्वर्गात आहे, पण विधानसभेच्या निवडणुका लागल्यामुळे रजा टाकून खाली उतरलेले आहे. अमुक आमकेग्रस्त नरक रिटर्न आहे, गेले 10 वर्ष झाले नरकात आहेत, पण आजच सकाळी जामीनवरून सुटून खाली उतरलेले आहेत. गरिबांना स्वर्गाचा आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आल्या. म्हणून 4 वेळा बुद्ध, महावीर आणि तुकाराम महाराज काय म्हणाले? स्वर्ग नाही, नरक नाही, पूर्वजन्म नाही, पुनर्जन्म नाही, आत्मा नाही. या जीवनावर प्रेम करा. हे जीवन महत्वाचं आहे. या जीवनामध्ये तुम्ही कष्ट करा, प्रयत्न करा, आनंदाने राहा, अत्यंत आनंदाने एकमेकाशी राहा, असं आपले बुद्धिप्रामाण्यवादी महापुरुष आपल्याला सांगतात. त्यामुळे मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे 1829 ला लॉर्ड बेंटिंगनं कायद्यानं ही पद्धत बंद केली. सती प्रथा कायद्यानं बंद केली. जर तुम्ही अशा पद्धतीनं महिलांना जाळला तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल. कायद्यानं बंद ब्रिटिशांना करावी लागेल. तर त्याच्यानंतर बोंब मारली आपल्या धर्माच्या ठेकेदारांनी. धर्मात हस्तक्षेप करता तुम्ही, आमच्या धर्माच्या विरोधात ब्रिटिश आहे. आता मला सांगा, हा धर्म असू शकतो का मिळणारा जाळणारा, स्त्रियांना जन्माला न येऊ देणारा धर्म असू शकतो का? म्हणजे आज देखील आपल्याकडे मुलाचा जन्म झाला की पेढे वाटतात आणि मुलीचा जन्म झाला काय वाटतं? जिलेबी वाटतात का?
तर मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगी वंशाचा दिवा नाही का? आपल्याला जर आई नसते आई तर आपला जन्म झाला असता का? झाला असता का आपला जन्म? त्यामुळे मुलगा जसा वंशाचा दिवा आहे तशीच मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे. हे जोपर्यंत आपल्या देशामध्ये इतके विकृत लोक आहेत, विकृत. गेल्या आठवड्यामध्ये कोणीतरी महंत का कोणीतरी दास असं म्हणाला की मासिक पाळी आल्यानंतर स्वयंपाक करणारी बाई कुत्र्याच्या जन्माला जाते, असं तो म्हणाला. संत चक्रधराचा विचार खूप महत्वाचा आहे. संत चक्रधर म्हणाले, नाकाला येणारा शेंबूड आणि मासिक पाळी दोन्ही नैसर्गिक क्रिया आहेत, त्या अशुद्ध नाही, त्या पवित्र नाही. आपल्या आईला जर मासिक पाळी आली नसती आपला जन्म झाला नसता. मासिक पाळी आल्याशिवाय प्रसव क्षमता विकसित होत नाही असं शरीरशास्त्र सांगतं. आता हा जो कोणी महाराज म्हणला गेल्या आठवड्यात हा बहुतेक ब्रह्मदेवाच्या डॅश मधूनच खाली आला असेल. महात्मा फुले मी काय कडे बोलू शकत नाही, इतके विकृत लोक असू शकतात. म्हणून जी परंपरा स्त्रियांचा अनादर करते, स्त्रियांचा अपमान करते, स्त्रियांना जन्माला येऊ देत नाही, स्त्रियांना मारण्याची भाषा धर्माच्या नावाखाली करते, तो अधर्मच असू शकतो. म्हणून शिवाजी महाराज मध्ययुगीन काळातले राजे, त्या काळामध्ये सती जाणे धर्मकार्य मानलं जात होतं. राजमाता जिजाऊ शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सती न जाता शिवरायांच्या आणि स्वराज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. म्हणजे हे घराणं शिवाजीराजे जिजाऊ बुद्धिप्रमाणेवादी होते, ते ग्रंथप्रमाणेवादी नव्हते. स्त्रियांचा सन्मान केला, आदर केला. ताराराणीला स्वातंत्र्य दिलं म्हणून ताराराणी मोगलाच्या विरुद्ध आणि पेशव्याच्या विरुद्ध लढू शकल्या. म्हणून ताराराणी बद्दल म्हटलं जातं, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचं गेलं पाणी, ताराराणी बदलटाने कोपली. इतका दरारा ताराराणीचा होता. म्हणजे पुरुषच फक्त शूर असतात, पराक्रमी असतात, बुद्धिमान असतात असं नाही. स्त्री असतात पुरुषापेक्षा, शरद पाटील तर म्हणतात, डी.डी. कोसंबी तर म्हणतात, स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा अधिक क्रिएटिव्ह असतात, असं डी.डी. कोसंबी शरद पाटलाचं मत आहे. आणि जगामध्ये सुरुवातीला स्त्री संस्कृती होती. म्हणजे सचिन शिंदे यांनी थोडक्यात सांगितलं आपल्याला, मावळा शब्द कसा आला? मावळा येऊन आला. इंद्रायणीच्या खोऱ्यामध्ये मावळाईचं राज्य होतं, त्याच्यावर मावळा शब्द आला. मावळा हा पुरुषवाचक शब्द नाही, स्त्रीवाचक शब्द आहे. जसं पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये अंबाबाईचं राज्य होतं, तेरणा आणि मांजरेच्या खोऱ्यामध्ये तुळजाभवानीचं राज्य होतं, नर्मदेच्या खोऱ्यामध्ये ताटकेचं राज्य होतं, उर्वशीचं राज्य हे यमुनेच्या खोऱ्यामध्ये होतं, आणि सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये निवृत्तीचं राज्य होतं. ती निवृत्ती शरद पाटलांनी पहिल्यांदा शोधली. म्हणजे जगामध्ये सुरुवातीला स्त्री सत्ताक राज्य व्यवस्था होती, पुरुष सत्ताक राज्य व्यवस्था खूप उशिरा आली. शेतीचा शोध, घराची निर्मिती स्त्रियांनी केलेली आहे. म्हणून शरद पाटील म्हणतात, पुरुषापेक्षा स्त्री अधिक क्रिएटिव्ह आहे. म्हणूनच निसर्गानं अपत्य प्राप्तीची जबाबदारी महिलाकडे दिलेली आहे, पुरुषाकडे दिलेली नाही. म्हणजे निसर्गाचा विश्वास पुरुषावर नाही, स्त्रियांवर आहे असं शरद पाटलांनी मांडलेलं आहे. त्यांचं दासशूद्राची गुलामगिरी वर्ल्ड फेमस ग्रंथ आहे, जगविख्यात ग्रंथ आहे, स्लेव्हरी ऑफ द दासशूद्राज. या ग्रंथामध्ये त्यांनी हे विस्ताराने मांडले. म्हणून शिवाजीराजांनी परंपरा जी मिळाली, शिवाजीराजे तुळजाभवानीचे जे भक्त होते का होते? ती काय अंधश्रद्धा नाही. तुळजापूरची भवानी स्त्री राज्याची महाराणी होती, म्हणून आपण नवरात्रामध्ये तिचं आराधना करतो. शेतीचा शोध लावला म्हणून तिच्या ऋणातून मुक्त होण्याचा कार्यक्रम म्हणजे नवरात्र आहे. आणि जगामध्ये म्हणजे युरोप असेल, अमेरिका असेल, अरब राष्ट्र असतील, ह्याच्यावरती अभ्यास झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास झालेला आहे. मी त्या रियालिटी नावाचा ग्रंथ आहे डी.डी. कोसंबी यांचा, त्यामध्ये देखील त्यांनी सगळं मांडलेलं आहे. शिवाजीराजांनी स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांचा सन्मान केला. आपल्या सुनबाईला घोड्यावर बसण्याचं स्वातंत्र्य दिलं, महाराजांचा सन्मान केला. शिवाजीराजे जर म्हणाले असते आपण 96 कोळी मराठी पदर पडलेला चालणार नाही, राजवाड्याच्या बाहेर आलेला आपल्याला चालणार नाही, अशी जर दमदाटी केली असती तर मोगलांनी रायगडावरती हल्ला केल्यानंतर राजवाड्यातल्या स्त्रिया हार टेकून नेल्या असत्या, तलवार घेऊन बाहेर आल्या. त्याचं कारण शिवाजीराजांनी दिलेलं स्वातंत्र्य. स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते, स्त्रियांचा आदर करणारे राजे होते. त्या इतिहासाची आपल्या देशाला गरज आहे. कारण आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, या शहरात स्त्रियावरती अत्याचार केला, त्या शहरात स्त्रियावरती अत्याचार केला, या शहरामध्ये महिलेला जाळलं, त्या शहरामध्ये महिलेला जाळलं. ही विकृती आहे. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी प्रेम असतं तिथं कधी हिंसा नसते, जिथं हिंसा असते तिथं कधी प्रेम नसतं. असं साधी सोपी व्याख्या गोष्टीने केलेली आहे. जहाँ प्यार होता है वहाँ हिंसा नहीं होती, जहाँ प्यार होता है वहाँ द्वेष नहीं होता, जहाँ प्यार होता है वहाँ स्वार्थ नहीं होता, असं ओशो देखील एका ग्रंथामध्ये म्हणतात. म्हणून शिवाजीराजे हे स्त्रियांचा आदर करणारे, सन्मान करणारे राजे होते. शिवचरित्रातून आज आपण काय शिकलं पाहिजे?
स्त्रियांचा आदर करा, सन्मान करा. आपल्या विरोधी पक्ष असेल, विरोधी विचाराचा व्यक्ती असेल, त्याच्या सुद्धा आईच्या, बहिणीचा, पत्नीचा, मुलीचा सन्मान करा, आदर करा. आपण सोशल मीडियामध्ये पाहतो एखाद्या विरोधकाला नावगत करण्यासाठी बदनामी करणं, चरित्रहानी करणं, डिमोरलाइज करणं. आपल्याकडे पहा, एखादा पुरुष जर चुकला पुरुष, तर त्याला काय करतात? बांगड्या जाहीर करतात. बांगड्या घाला. म्हणजे बांगड्या घालणारे लोक दुबळे असतात का? किंवा साडी जाहीर करतात. साडी सोशल मीडिया दाखवतात बघा, साडीच्या वेशामध्ये पुरुषाला दाखवणं. जे साडी घालणारे महिला काय दुबळे आहेत का? साडी असेल किंवा बांगड्या असतील ते आभूषण आहे, ती वस्त्र आहे ते. म्हणून ही प्रगल्भता आज देखील आपल्या देशामध्ये आलेली नाही, जी छत्रपती शिवाजीराजे बुद्ध म्हणाले, अरे राजा प्रसेनजिताला मुलगी झाली, प्रसेनजिताला म्हणाले राजा मुलगी झाली, दुःख करू नकोस. मुलगी सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे आणि मुलगी सुद्धा वंशवर्धक आहे. वंश वाढवणारा फक्त पुरुषच नसतो, तर मुलगी सुद्धा वंश वाढवते. वंशवर्धक असा शब्द बुद्ध वापरतात, म्हणजे वंशाचा दिवा मुलगी सुद्धा असते असे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये बुद्ध म्हणतात. म्हणून छत्रपती शिवाजीराजांना घडवलं कोणी, वाढवलं कोणी? शिवाजीराजांना उदात्त प्रेरणा असेल, शिक्षण असेल, युद्धकला असेल, कोणी शिकवली? शिवाजीराजांचे गुरु कोण आहेत? गुरु शिवाजीराजांचे कोण आहेत? शिवाजीराजांचे गुरु कोण? राजमाता जिजाऊ. म्हणजे आता महाराष्ट्र हळूहळू शहाणा होत आहे. 15-20 वर्षापूर्वी काय म्हणायचे लोक? रामदास दादोजी कोंडके. हे कधी गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा कोणत्याही समकालीन साधनामध्ये पुरावा नाही. महाराष्ट्र सरकारने कमिटी नेमली होती, खरेचे गुरु आहेत का नाही यासाठी. वाद निर्माण झाला लेन प्रकरण, त्यानंतर दादोजी कोंडके पुतळा प्रकरण, क्रीडा पुरस्कार, वाद निर्माण झाला. नामदार वसंत कोरकेच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. त्या कमिटीवरती डॉक्टर जयशिवराव पवार होते, डॉक्टर आर कुलकर्णी होते, प्राध्यापिका अरुणा रानडे होत्या. मी त्या कमिटीवरती होतो. कोणी वर्षभर कामकाज चाललं, कोणीही रामदास आणि दादोजी कोंडके शिवाजीराजांचे गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा पुरावा देऊ शकले नाही. म्हणजे आर कुलकर्णी मोठी इतिहासकार आहे, रानडे मोठी इतिहासकार आहे, कोणी देऊ शकलं नाही. 2480 पत्र आली. कारण त्यात असं होतं, जो राज्यपालाच्या अध्यादेशाने ती निघालेलं परिपत्रक होतं की कोणाकडे पुरावे असतील आम जनतेला पण आव्हान केलं, वर्तमानपत्रातून जाहीर दिवसाच नाही. कमिटीच्या बाहेर अजून कोणाकडे पुरावे असतील तर द्या. 2480 पत्र आली कमिटीकडे, ते अजून आहे शासनाकडे, ते सगळं बांधून ठेवलंय. तर ती पत्र सगळी पत्र वाचलेली आहेत. त्या पत्रात देखील कुणी पुरावा देऊ शकलं नाही. कधी गुरु नव्हते. 150 वर्ष लोकांनी बसवलं ना गुरु नसतात का? तर शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या कार्यकर्तृत्वाचं श्रेय एका विशिष्ट जातीकडे जावं यासाठी खटाटोप सगळा. म्हणजे शिवाजीराजे मोठे का झाले तर आम्ही गुरु होतो म्हणून, नाही तर तुम्हाला काही डोका आहे का? आमच्यामुळे सगळं या अहंकार वर्णवर्चस्व. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी जो पोवाडा लिहिला, त्या पोवाड्यामध्ये महात्मा फुले म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोण असेल त्याचा. मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला कोण गुरु असतो का? स्विमिंग ट्रेनिंग कॉलेज फॉर फिश आहे का? जगात कुठे माशाला पोहायला शिकायची शाळा, माशाची बालवाडी, माशाचं हायस्कूल, माशाचं कॉलेज, मग माशाला पोहायला शिकवलं जातं आणि मासा ट्रेन झाल्यानंतर त्याला तलावामध्ये, धरणामध्ये, नदीमध्ये सोडतात. आहे कुठे शाळा? नाही. म्हणून महात्मा फुले म्हणतात, ज्या शिवरायांच्या पिढ्यानपिढ्या तलवार चालवतात, आजोबा मालुजीराजे, मातृआजोबा लखुजीराजे, वडील शहाजीराजे, जिकडे शहाजीराजे त्यांचा विजय, ज्यांची आई सुद्धा युद्धकलेमध्ये निपुण आहे. जिजाऊ कमिटीमध्ये मी म्हटलं जिजाऊला तलवार चालवता येत होती, जिजाऊ युद्धकलेमध्ये निपुण होत्या. एका कमिटी सदस्य म्हणले पुरावा काय? शिवभारताल परमानंद समकालीन आहे, शिवरायांच्या काळातला, भेटलेत महाराजाला. परमानंद लिहितो, जिजाऊ राजगडावरून निघाल्या कुठं? पन्हाळगडाकडे शिवरायांची सुटका करण्यासाठी. आणि काय म्हणतात नेताजी पालकरांना? आता जाते आणि त्या स्थितीचा पराभव करते आणि येता येता माझ्या शिवबाला घेऊन येते, असं वर्णन परमानंदाने केले. तलवार घेऊन घोड्यावरती बसून निघालेले असं वर्णन. म्हणजे ज्या राजाचे आयुष्य युद्धकलेमध्ये निपुण आहे त्या राजाला कुठल्या बडची देऊन तलवार शिकवायची गरज आहे? अजिबात नाही. म्हणून शाहीर आमर्शकाने 250 ओळीचा पोवाडा लिहिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये गवाणकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, प्रबोधनकार ठाकरे अनेकांचे योगदान आहे. तसंच शाहीर आमर्शक मोठे शाहीर, अंतर पहाडी आवाजाचे शाहीर, 250 ओळीचा पोवाडा शिवरायांच्या जीवनावरचा. शाहीर आमर्शक काय लिहितात? पेरावतीचं पीक येतं, पेरावतीचं पीक येतं, जगाची रीत नवना येतात, शहाजीनी पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा उतरला, मराठ्यांचा भाग्योदय झाला, आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला, लाल जनतेला जिजाईने दिला, थोर त्या मातेचे उपकार,
थोर त्या आईचे उपकार मराठ्याने तुमच्याने नाही फिटणार, असं वर्णन शाहीर अहमदशेखांनी जिजाऊच्या आणि शहाजीराजांच्या कार्यकर्तृत्वाचं केलेलं आहे. आता जिजाऊने कोणतं शिक्षण दिलं असेल शिवकालामध्ये 350 वर्षापूर्वी? जिजाऊने सांगितलं शिवबा घ्या तलवार, लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुमचा विजय नक्की आहे. दगाफटका झाला, शंभू बाळाला गादीवरती बसवे, मी राज्य कारभार करेन, लढा. ह्याला म्हणतात आई. नाहीतर आताच्या आई मुलांना कसं सांगते, कुणाच्या भानगडीत पडू नकोस, जरी कार्यक्रमाला माझं कोपऱ्यात उभं राहा, म्हणजे दगडफेक झालेला आहे तर मागच्या मागं पडून जायला नको. आता ज्याही मुलांच्या मनामध्ये निर्णय निर्माण करते, भीती दाखवते, तिकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, त्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, पडशील बुडशील मरशील, म्हणजे मराठी आधीच. म्हणजे आपली कराडची आई नाही बरं का, पुण्या मुंबईची, दिल्ली कलकत्त्याची शहरातली आई आपल्या मुलाचं कौतुक कसं करते. आमच्या मुलाला भाकरी चालत नाही. आता भाकरी चालत नाही, अभिमानाची गोष्ट आहे का? मग काय चालतं तुमच्या मुलांना? बर्गर, पिझ्झा, ढोकळा, मॅगी, लेज, कुरकुरे, म्हणजे खावा कुरकुरे करा कुरकुरे. तर कुरकुरे खाणारी मुलं क्रांती करतील, दुबळेपणाचं कौतुक. म्हणून इतिहास नेहमी खेड्यापाड्याच्या मुला मुलींनी घडवलेला आहे. सिमेंट मधल्या जंगलातल्या लोकांनी कधी इतिहास घडवला नाही. शिक्षणशास्त्र असं सांगतं की ज्या मुला मुलीचा संबंध माती, दगड, धोंडे, पाणी, नदी, ओढा, झाड, पक्षू पक्षी यांच्याशी येतो, ते अधिक क्रिएटिव्ह असतात असं शिक्षणशास्त्र सांगतं. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांना घडवलं जिजाऊनी. जिजाऊ हे शिवाजीराजांचं प्रेरणापीठ आहे, ज्ञानपीठ आहे, विद्यापीठ आहे. काय महिला काही इतिहास घडवू शकत नाहीत का? रजिया सुलतान दिल्लीच्या तख्तावरती राज्य केलं. जिजाऊ, सावित्रीबाई, अहिल्याबाई, ताराराणी, रमाई, किती महिला आहेत. राणी चन्नम्मा, दुर्गावती, ह्या झाली इतिहासातल्या. वर्तमानामध्ये IPS अधिकारी, IAS अधिकारी महिला आहेत. स्त्री ही क्षमतेच्या बाबतीत कुठेही कमी नाही. म्हणून जिजाऊ हे शिवाजीराजांचे विद्यापीठ आहे, ज्ञानपीठ आहे, प्रेरणापीठ आहे. त्यांनी शिवरायांनी घडवलं. जिजाऊ कशा होत्या? बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, विज्ञानवादी होत्या. संकट आलं, जिजाऊ काही जपमाळवर बसला नाही. संकट आलं, जिजाऊ काही यज्ञ या होम करत बसला नाही. जिजाऊ काही उपास तपास करत बसला नाही. काळा सोमवार, निळा गुरुवार, पिवळा शुक्रवार, चतुर्थी आहे, महाशिवरात्री आहे. आपल्या वर्षी शिकलेले लोक चतुर्थी करतात. अरे माणूस चंद्रावरती गेला की नाही? चंद्रावर गेला, थांबला, राहिला, तिथे दगड तोडले, वातावरणाचा अभ्यास केला, जेवला. जेवल्यानंतर 4-5 तासांनी काय करावं लागतं? मलमूत्र विसर्जन. म्हणजे माणूस चंद्रावर जाऊन संडास करून आला तरी सुद्धा चंद्रोदय झाला राहण्याची चतुर्थी सुटत. काय चंद्रोदय चतुर्थीचा संबंध आहे? जिजाऊ या बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, विज्ञानवादी होत्या. यश मिळवण्यासाठी आता तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजावं लागतं, चातुर्यपणा लावावं लागतं, हे वास्तव जिजाऊंना माहिती होतं. म्हणून शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. शिवाजीराजांच्या अनेक लढाया अमावस्याच्या रात्री होत्या. हाय का हिंमत कोणाची? आता अमावस्या दिवशी शुभ कार्य करायचे, अमावस्या दिवशी लग्न कोण करेल का? अमावस्या दिवशी ग्रह प्रवेश करचाल का तुम्ही? अमावस्या आहे म्हणून अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मंत्रिमंडळाचा शपथविधी 8 दिवस पुढे ढकलला होता. इतक्या अंधश्रद्धा शिकलेल्या लोकांमध्ये. शिवाजीराजांनी अनेक लढाया अमावस्याच्या रात्री, कधी भविष्य पंचांग मुहूर्त पाहिलं नाही. अफजल खान आल्यानंतर शिवाजीराजे का युद्धाचा मुहूर्त पाहण्यासाठी ज्योतिषाकडे गेले असते तर ज्योतिषी म्हणाले असते, महाराज 2020 शिवाय मुहूर्त नाही. तोपर्यंत सगळं स्वराज्य लुटून नेलं असतं. राजा, लीडर आणि नेता कसा असावा? 24 फेब्रुवारी 1670 छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पुढे राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला. पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभ शकून आहे. पुरोहितांनी विचारलं कसं? त्या शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पादशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आता शिकलेले लोक पत्रिका पाहतात, मग त्यांना सांगितलं जातं तुमच्या मुलीला 9वा शनी आहे, मुलाला 8वा मंगळ आहे, 10 वर्ष लागण्याचा योग नाही, तोपर्यंत डंगर होणार ना. आणि ते लुटणार ना. त्यांना शांती करा, यज्ञ करा, होमावन करा, नंतर काशी करा. आता तो विचार करा, शनी मंगळ गुरु काय? शनी मंगळ गुरु काय? ग्रह. कोणताही ग्रह आणि तारा स्वतःचा ऑर्बिट सोडून पृथ्वीवरती कधी येईल का? अशी कधी बातमी असते का तुम्ही? शनी 8 दिवस पृथ्वीवर मुक्कामाला होता.
गेल्या महिन्यात गुरुचा भारताचा दौरा झाला. आणि पुढच्या महिन्यामध्ये पृथ्वी हनीमूनवर चंद्रावर जाणार आहे. कुठलाही ग्रहांतराला स्वतःचा ऑर्बिट स्वतःची कक्षा सोडून पृथ्वीवर कधी येणार नाही. पण भीतीला आपण लुटायचं. मंगळ हा पृथ्वीपासून जवळचा ग्रह आहे. जवळचा म्हणजे काही 4-5 किलोमीटर नाही. 5,54,00,000 किलोमीटर आहे. किती? 5,54,00,000. 5.5 कोटी किलोमीटर आहे. लक्षात ठेवा. किलोमीटरचं अंतर लक्षात ठेवा म्हणजे आपलं कोण फसणार नाही. शनी गुरु त्यापेक्षा लांब आहे. अब्जावधी किलोमीटर दूर आहे. 5,54,00,000 किलोमीटरवरती मंगळ आहे. तो येईल का त्रास द्यायला आपल्याला पृथ्वीवरती? त्याचा मेंटेनन्स तर निघाल का अपडाऊन करायचं? कारण अधिकांच्या पत्रिकेत सांगितलेलं असतं ना, 9वा शनी, 8वा मंगळ आहे, 10वा गुरु आहे. कोणताही ग्रह त्याला आपल्याला मुलामुला त्रास देण्यासाठी येणार नाही. आज देखील आपल्याकडे वर्तमानपत्र आलं, पेपर आले, पहिल्यांदा काय वाचतं तो? राशी भविष्य. मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतो. मग आपल्या राशी भविष्यामध्ये लिहिलेलं असतं, आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आणि उमराचं टमटममध्ये बसून आले. आता राशी भविष्य कसं ठरवतात? नावाच्या अक्षर. ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं त्याची राशी आहे. उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श असेल, संतोष, शरद, सायली, सौदागर, सौरभ, संगीता, सुनीता, सुनील, सचिन, श्रीकांत, स्नेहा, त्यांची रास कोणती? ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श त्यांची रास कोणती? कुंभ. अगदी बरोबर, हुशार माणसं. नावाच्या अध्यक्षाचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कस काय? राम रावण दोघांची राशी काय? दोघे पॅनल मध्ये पाहिजेत ना. नावाच्या अध्यक्षाचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग कृष्णाचा शत्रू कंस कस काय? के दोघे पार्टीत पाहिजे. राशी भविष्य तोतांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत मनात आणि मनगटात सामर्थ्य असतं ती भविष्य मूर्तवान नाही. शिवरायांच्या महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, महावीर यांच्या मेंदूत मनात मनगटात सामर्थ्य होतं. त्यांनी कधी भविष्य पाहिलं नाही, कधी पंचांग पाहिलं नाही. कारण त्यांनी तुकारामाचं कीर्तन ऐकलं होतं. तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त नाकारणारा. तुकाराम महाराज म्हणतात, मेळवणी नरणारी नरणारी शिकवणे सांगते नाना परी तुका म्हणे असे महिंद तयापासी नाही गोविंद सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान तयांचा मासी कंटाळा त्याची तोंड बाहेर. ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त पाहणाराचं थोबड सुद्धा बघू नका असं तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज ते कीर्तन शिवरायांनी ऐकलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बुद्धी प्रामाण्यवादी झाले. मध्ययुगीन काळामध्ये समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असं समजलं जात होतं. अगदी ब्रिटिश येईपर्यंत ज्यांनी समुद्र ओलांडला, युरोपला गेले, अमेरिकेला गेले, त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं. भारतात आल्यानंतर कुणी घेतलं, काय घेतलं, ही मोठी यादी आहे. म्हणजे शेण खायला लावलं. शेण खाणे हा शब्द तिथूनच आला आपल्याला. शेण खाल्लं काय? शेण खावं लागायचं. पंचगव्य माहिती का? पंचगव्य गायी वस्तू निर्माण झालेले 5 म्हणजे तूप, दूध, दही आणि गायीचं शेण. म्हणजे शेण खाणे हा शब्द पण तिथून आला. पंचगव्याचं प्राशन केलं. भारी वाटतं ना आपल्याला, जणू काय बासुंदी खाल्ली. पण पंचगव्यामध्ये शेण खाण्याचा कार्यक्रम आणि हे होत होतं. माझ्याकडे मोठी यादी आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी सातारच्या राज्यकर्त्याच्या इतिहास मध्ये सगळं नावं दिली होती. कुणी शेण खाल्लं त्यांची. तर ही विधी का होती? तर समुद्र ओलांडन करणे पाप आहे. समुद्र ओलांडला तर वंश संपतो, धर्म उडतो. आता डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीजांनी समुद्र ओलांडला, जगात गेले, त्यांचा वंश संपला का? वाढला. अर्ध्या जगात गेला वंश. त्यांचा धर्म बुडला का? नाही बुडला, जगात गेला. अर्ध्या जगावर राज्य केलं. पण आपल्या डोक्यात काय घेतलं? समुद्र उल्लंघन करणे पाप आहे. म्हणजे या देशातले कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, बहुजन समाज समुद्र ओलांडून युरोपमध्ये जाऊ नये. युरोपमध्ये गेले तर विविध भाषा येतील, नवीन टेक्नॉलॉजी शिकतील, डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, उद्योगपती होतील. ते होऊ नये. हे ग्रामपंचायत सोसायटीतच गेले पाहिजेत सगळे. यासाठी आपल्या डोक्यात काय? समुद्र उल्लंघन करणे पाप आहे. शिवाजीराजांची काय भूमिका आहे? सागरी किल्ले बांधले. आपल्या देशाला सर्वाधिक धोका समुद्र मार्ग आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधला, 350 वर्ष झाले. खेकड्याने तोडला का? अजून नाही तोडला.
सिंधुदुर्ग किल्ला, असे अनेक किल्ले बांधले आणि बेतनूरवरती स्वारी समुद्रमार्गे केली. 6 दिवस समुद्रातून प्रवास केला शिवाजी. बेतनूर म्हणजे कर्नाटकामध्ये बसनूर बेतनूर प्रांत होता. तर मालवणवरून निघाले आणि गोव्यापासून समुद्रातून 6 दिवसाचा प्रवास करून गेले. जे शिवाजीराजे बुद्धी प्रामाण्यवादी होते ते ग्रंथ प्रामाण्यवादी कधीच नव्हते. आमच्या ग्रंथात असं लिहिले म्हणून तसं वागलं पाहिजे असे अंधश्रद्धाळू नव्हते शिवाजीराजे. आरमार दलाचे जनक आहे. ही वॉज चीफ ऑफ द इंडियन नेव्ही. भारतीय आरमार दलाचे फाउंडर. आणि चीफ कोण? दर्यासरन दौलत खान. आरमार दलाचा प्रमुख दर्यासरन दौलत खान शिवाजीराजांचा. म्हणजे शिवाजीराजे बुद्धी प्रामाण्यवादी. विज्ञानमध्ये तुळजा भवानीबद्दल त्यांना आदर होता. पण तलवार भवानीने दिलेली नाही, ती सावंताने दिलेली आहे. कोकणातल्या गोवलेगावच्या सावंताने दिलेली तलवार आहे ती. तिचं नाव भवानी होतं. नाव काही असू शकतं ना नाव, म्हणजे नावाचा आणि वास्तवाचा काही संबंध नाही ना. आता माझं नाव श्रीमंत आहे म्हणजे काही अडचणीच नाही. तसं भवानी तलवार म्हणजे काय भवानी दिलेली तलवार नाही ती, तर त्याचं नाव भवानी. त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे तलवारी गोवलेकर सावंतांनी नजरानं भेट दिलेली तलवार. शिवाजीराजांनी 361 किल्ले जिंकले. काही नवीन किल्ले बांधले, काही किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, काही अर्धवट राहिलेले पूर्ण केले. 361 आयुष्य फक्त 50 वर्षाचं. बालपणाची 15 वर्ष गेली. 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये 361 किल्ले. पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव कोरलं नाही. आहे का कोणी किल्ल्यावर नाव? या किल्ल्याचं उद्घाटन छत्रपती शिवाजीराजे यांनी 5 सप्टेंबर 1663 ला केलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी मालुसरे, येसाजी कबीरबाजी कासरकर उपस्थित आहे का? नाव कुठंच नाव नाही. पण आता किल्ले जरी बघायला गेले, तरुण मुलं मुली स्वतःचं नाव करतात त्याच्यावरती. जणू काय किल्ल्याचा पायावरती समारंभांच्या गावावर केला. असा ऐतिहासिक वारसा आपण भ्रष्ट करू नये, विद्रूप करू नये. शिवरायांनी 361 किल्ले जिंकले म्हणजे अतिव ध्येयवादून येणारा हटवा आणि अतिव कर्तृत्वातून येणारा अहंकार शिवाजीराजांकडे नव्हता. हे राज्य रयतेचं राज्य आहे, ही माझी जबाबदारी आहे अशा भावनेने शिवाजीराजे. अहंकार घमेंड असं काही नव्हतं शिवाजीराजांकडे. हे रयतेचं राज्य आहे, आपली जबाबदारी आहे या भावनेतून शिवाजीराजे वावरतात. 361 किल्ले. साधनं नसताना, विमान नाही, हेलिकॉप्टर नाही, गाड्या नाही, साधनं नसताना इतिहास केला. मोबाईल नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, तरी शिवाजीराजांचे गावागावात मित्र होते.